संगीता मॅडम नमस्कार. नमस्कार. वर्ल्ड साळी फाउंडेशन जागतिक साळी फाउंडेशनच्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये 11व्या मुलाखतीत मी जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सौ निशा विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनचे सर्व विश्वस्त आणि संपूर्ण WSF परिवारातर्फे आपलं आजच्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये हार्दिक 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 स्वागत करतो. धन्यवाद मनापासून. मंडळी नमस्कार. नमस्कार. 29 ऑक्टोबर 2017 रोजी जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना झाली. साळी समाजातील गरिबी दूर व्हावी हा महत्वाचा उद्देश जरी असला तरी या संकटकालीन परिस्थितीमध्ये आपल्या समाजातील आणि एकूणच आपल्या आजूबाजूला असलेल्या मान्यवरांची मुलाखत घेण्याची एक योजना माननीय वक्ते यांच्या मनात आली आणि गेले 10 दिवस आणि आज 11वी मुलाखत आपण इथे सादर करतोय. आज आपल्याच समाजातील साळी समाजातील प्रसिद्ध साहित्यिका संगीता अरबुने मॅडम यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत. या मुलाखत संगीता अरबुने मॅडम यांचं स्वागत जागतिक साळी फाउंडेशनचे संस्थापक माननीय विजय वक्ते सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम आपलं खूप खूप स्वागत या व्यासपीठावरती, WSFच्या व्यासपीठावरती. आज आपली मुलाखत घेण्यासाठी माझ्यासोबत आमचे 5 मोहरे आहेत. प्रतीक्षा बोर्डे नमस्कार. पेशाने शिक्षिका आहेत, उत्तम निवेदिका आहेत आणि मराठी भाषेवर त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे. बाजूला आहे डॉक्टर अपर्णा निमकर, सायकोथेरपिस्ट आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक मुलाखती त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. उत्तम निवेदिका आहे, इंग्लिशवरती जबरदस्त प्रभुत्व आहे. माझ्या बाजूला आहेत वर्ल्ड साळी फाउंडेशनचे ग्रँड अँकर श्री राजेश तांबडे, उत्तम उत्तम निवेदन करणारे आहेत. आणि विशेष म्हणजे आवाजाची कार्यशाळा नावाची त्यांची स्वतःची एक फर्म आहे. त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना, अनेक युवकांना ते कसं बोलावं, कुठे बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं, काय बोलावं ठीक आहे, पण कुठं बोलावं हे फार महत्वाचं शिकवतात ते. त्यामुळे राजेश तांबडे नवी मुंबई मधून आहेत, अपर्णा निमकर भांडूप मधून आहेत, प्रतीक्षा बोर्डे ठाण्यातनं आहेत आणि शेवटच्या निवेदिकाकार आहेत आमच्या सौ श्रद्धा संजीव साळी बदलापूर मधून आहेत. उत्तम गातात त्या. आम्ही त्यांची मुलाखत घेणार आहोत पण त्याला उशीर आहे थोडासा. सौ श्रद्धा संजीव साळी उत्तम निवेदन करतात. अजून आमच्या 2 निवेदक आहेत. एक आहेत संजय साळी भुसावळवरून, त्या कला नाट्य क्षेत्राशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आणि दुसरे आहेत सौ वर्षा प्रगट अंकलेश्वरवरून. परंतु सगळ्यांना एकाच वेळेला सगळ्यांना यायला काही जमत नाही, त्यामुळे जितके लोक मुलाखत घेण्यासाठी येतात तेच त्या दिवशी उपलब्ध होतात. पुनश्च आपलं खूप 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 स्वागत. धन्यवाद. संगीता मॅम नमस्कार. नमस्कार. खरं तर असं म्हणतात की साधू संत येता घरी, साधू संत येता घरा, तोची दिवाळी दसरा. यात थोडासा बदल करून मला म्हणावंसं वाटतंय की साहित्यिक येता घरा, तोची दिवाळी दसरा. आजच्या मंचावर खरोखर दसरा आम्ही साजरा करत आहोत. कारण इतर वेळेला आपण लक्ष्मीची पूजा करतो, दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीची पूजा करतो आणि आज तुमच्या रूपाने साक्षात सरस्वती या पहिली वेळ या मंचावर आगमन होते. त्यामुळे साहित्यिक आणि सरस्वतीचं नातं फार जवळच आहे असं मला वाटतं. आणि आमच्या निवेदकांतर्फे मी तुमचं आभार मानतो, कारण बऱ्याच वेळा तुमच्या नकळत तुम्ही लिहिलेलं निवेदन आम्ही वापरतो. म्हणजे निवेदक सगळेच लिहितात असं नाही, मला तर काही सुचत नाही लिहायला. त्यामुळे तुमचं फेसबुकवर मोगरा फुलला, ज्ञानेश्वरांच्या माऊलीतून मोगरा कसा फुलला, हे मी नेहमी त्या मोगरा फुलला या गाण्यासाठी वापरतो. आज तुमच्यापर्यंत ते म्हणजे बोलण्याची संधी मिळाली. असं बरंच काही तुमचं वाचन केलेलं आहे, खूप छान. आज साक्षात तुमच्याशी बोलण्याचा योग आलेला आहे. बरंच काही म्हणजे उलगडा होणार आहे आज साहित्याबद्दल किंवा छान छान तुमच्या जीवनाबद्दल. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा की तुमचं बालपण, शिक्षण आणि ही सगळी वाटचाल याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांना आणि आपले जे दर्शक आहेत म्हणजे फेसबुकवरचे प्रेक्षक आहेत त्यांना देखील नमस्कार करते आणि त्यांचं स्वागत करते. आणि पहिल्यांदा आपले मी आभार मानते की वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या मंचावर मला इथे आमंत्रित केलेलं आहे. मला खूप आनंद वाटतोय की म्हणजे अनेक ठिकाणी मला बोलवलं जातं पण हे असं
आपल्या समाजाकडून बोलवलं जाणं हे असं थोडं माहेरचं कौतुक आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी धन्यवाद देते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे मुलाखत घेणारे सगळे दिग्गज आहात. म्हणजे अनेक क्षेत्रात नाव कमवलेले आहे. गायक आहात, निवेदक आहात. म्हणजे श्रद्धा साळींना मी ओळखते, प्रतीक्षाला ओळखते. अतिशय चांगली निवेदन करतात तुम्ही सगळे आणि विजय वक्ते सर तर त्यांचं नाव खूप मोठं आहे. आणि मला असं वाटतं तुम्हाला पहिल्यांदा सांगावंसं वाटतं की ही मुलाखत म्हणजे मला कुठेतरी खिंडीत गाठल्यासारखं असं करू नका. म्हणजे मला थोडंसं दडपण आल्यासारखं वाटतं की इतक्या 4-5 जणांनी मुलाखत घेणं म्हणजे. तर ठीक आहे मी प्रयत्न करते. तर सुरुवात मी अशी करते की आणि तुम्ही मला सरस्वतीची उपमा दिली, पण मला वाटतं मी इतकी काही मोठी नाहीये अजून. पण धन्यवाद इतकं छान तुम्ही मला माझं स्वागत केलेलं आहे. तर मी पहिल्यांदा सांगते की माझं बालपण आहे ते सातारा जिल्ह्यात गेलेलं आहे. म्हणजे माझा जन्म सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर नावाच्या गावाचा आहे. आणखी त्यानंतर माझं म्हणजे कॉलेजचं शिक्षण आहे ते मी सातारा शहरात केलेलं आहे आणि मी बी.कॉम झालेली आहे. परंतु त्या आधीचा 12वी पर्यंतचा जो सगळा काळ आहे तो मी सातारा जिल्ह्यातल्या अशा खेडेगावांमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. मी तिथे वाढलेली आहे. तर त्यामुळे तिथून म्हणजे इथलं मुंबईतली राहणीमान आणि ते खेड्यातलं राहणीमान, सातारा शहरातलं राहणीमान यामध्ये तसा फरक आहे. आणि इथे कुठेतरी सगळी माझी अशी सातारा जिल्ह्यातच जडणघडण झाली आणि माझी कर्मभूमी म्हणतात ती मुंबई आणि वसई आहे. इथे माझी खऱ्या अर्थाने माझ्यातली प्रतिभा वगैरे आहे ती बहरली असं मी सांगेन. क्या बात. पण तुम्ही म्हणालात की सरस्वतीची उपमा, म्हणजे मला असं वाटतं की जिथे नवनिर्मिती होते तिथे परमेश्वराचं अस्तित्व असतं. आणि नक्कीच ज्या खूप अर्थी छान. एवढं म्हणजे ज्या अर्थी एवढं सुंदर छान तुमच्याकडनं लिखाण होते, म्हणजे कुठेतरी सरस्वतीचं अस्तित्व तिथे जाणवतं आणि म्हणूनच मी ती उपमा दिली तुम्हाला. छान. परत येईन धन्यवाद. पुढच्या प्रश्नात, तोपर्यंत ओके. मॅडम, माझ्या माहितीप्रमाणे तुमचे काही कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. म्हणजे मला वाटतं तुम्ही 2001 हा. मध्ये प्रतिबिंब लिहिलंय, ओंजळीतलं चांदणं 2007 साली लिहिलंय, स्वतःला आरपार ओवताना 2015 साली लिहिलंय, चौकट 15 साली तुम्ही कथासंग्रह आहे तुमचा चौकट, जो तुम्ही 2015 साली लिहिला. बरोबर. नंतर ललित लेख संग्रह देखील आपण केलेला आहे 2018 मध्ये, मनी मानसी है ना. बरोबर. तुम्ही अत्यंत खेडेगावात ना, बरोबर. म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, अत्यंत खेडेगावामधून आला. तर आपलं शिक्षण नक्की काय झालंय? म्हणजे आपण सायन्स ग्रॅज्युएट आहात, कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, की मराठीमधून BA मधून पुढे आलेला आहात? नाही माझं शिक्षण म्हणजे मी बी.कॉम आहे, कॉमर्सची ग्रॅज्युएट आहे. ओके. आणि सातारा जिल्ह्यातल्या म्हणजे काही काळ मी लोणंद नावाचं तुम्ही ऐकलं असेल कदाचित गाव. लोणंद, आता हो ते हो. बऱ्यापैकी मोठं शहर आहे. तर 5वी ते 12वी पर्यंतचं माझं शिक्षण ते लोणंद गावामध्ये झालेलं आणि तिथल्या खूप सगळ्या आठवणी म्हणजे माझ्या लिखाणामध्ये येत असतात. त्या अगोदरचा थोडा काळ 2 वर्षाचा मी वाठार कॉलनी नावाचं एक तिथे छोटंसं वीर धरणाचं एक वसाहत आहे ती. तर तिथे मी 2 वर्ष राहिले होते. पण मोठा काळ मी लोणंदमध्ये घालवला आहे आणि त्यानंतर 3 वर्ष मी सातारा शहरामध्ये होते. ओके. नमस्कार. नमस्कार. आपल्याला इथे आमच्या संवाद मालिकेमध्ये आल्यानंतर आमचा पण जोश, आमचा पण उत्साह फार वाढलेला आहे. आम्ही वैचारिक दृष्टीने आणखीन पुढे पुढे आपल्या मार्गदर्शनाखाली जाणार आहोत. आता असं म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी. तर आपण या क्षेत्रामध्ये, लिखाणाच्या क्षेत्रामध्ये कवयित्री म्हणून आणि शिवाय लेखिका म्हणून नक्की कसं पदार्पण केलं? तुम्हाला ही आवड नक्की कधी निर्माण झाली? म्हणजे तशी लिखाणाची वगैरे मला काही फारशी लहानपणीपासून आवड होते अशातला काही भाग नाहीये किंवा तशी पार्श्वभूमी होती मला घरामध्ये कुणाची तसंही काही नाही. मी आजी आजोबांकडे वाढलेली आहे. तर त्यामुळे घरात साधं आमच्या वर्तमानपत्र देखील नसायचं. परंतु मी तुम्हाला सांगेल की मला वाचनाची गोडी मात्र लागलेली. कारण शाळेमध्ये वगैरे आम्हाला पुस्तकं दिली जायची वाचायची आणि आजूबाजूला असं शेजाऱ्यांकडे चांदोबा वगैरे असायचा ते मी वाचायचे. आणि त्यानंतर 11वी-12वीला असताना आमच्या शेजारी एक गुजराती फॅमिली होती. तर त्यांची लायब्ररी होती आणि त्यांच्याकडे अनेक पुस्तकं यायची. तर ती पुस्तकं मग त्यांच्याकडून आम्ही आणायचो दोघी बहिणी आणि ती वाचायचो. म्हणजे त्या काळात सुहास शिरवळकर असेल, योगिनी जोगळेकर असेल किंवा ज्योत्स्ना देवधर आणि नारायण धारप असतील.
वपू काळे असतील, तर अशांच्या म्हणजे कादंबऱ्या वगैरे वाचत गेले आणि मग कुठेतरी वाचनाची गोडी झाली. परंतु त्यानंतर असं झालं की मी वडिलांकडे कॉलेज शिक्षणासाठी वडिलांकडे गेले. परंतु वडिलांचा असा एक समज होता की कथा कादंबऱ्यांच्या वाचनाने मुली बिघडतात आणि त्यामुळे कुठेतरी त्या वाचनावर सगळी बंदी होती आणि मग त्या काळात पूर्ण माझं वाचन फारसं झालेलं नाहीये. मग नंतर लग्न वगैरे झालं, तो एक काळ गेला. परंतु कविता लिहिण्याची सुरुवात कशी झाली तर मला इथे सांगायला आवडेल तुम्हाला, की मी कॉलेजमध्ये होते. काहीतरी फर्स्ट इयरला असेल मी साधारण. तर माझ्या वर्गातल्या एका मुलीने एक कविता लिहिलेली, माझीच मैत्रीण होती, मला दाखवली आणि मग मला वाटलं अरे हे खूप छान आहे. म्हणजे आपण शाळेच्या पुस्तकातल्या कविता वाचतो, म्हणतो, पण असं प्रत्यक्ष कुणीतरी कविता लिहिलेली मी पहिल्यांदा पाहिली आणि मी प्रभावित झाले. आणि त्यानंतर असं झालं की मला असं वाटायचं की म्हणजे कॉलेजमध्ये मी बऱ्यापैकी अशी हुशार होती. म्हणजे सगळंच काही मला येतंय, असा काहीतरी एक कॉन्फिडन्स होता. आणि मग मला वाटलं की नाही, हे कविता लिहिणं आपल्यालाही आलं पाहिजे. आणि ते कुठेतरी मला असं जाणवलं खूप तीव्रतेने. आणि त्याच्यानंतर मी युथ फेस्टिवलला गेले होते कोल्हापूरला. म्हणजे लोकनृत्याची स्पर्धा होती, त्याच्यामध्ये माझा सहभाग होता. आणि तिथे अनेक तऱ्हेच्या स्पर्धा होत्या. म्हणजे कुठे भारुडांच्या असतील किंवा एकांकिका असतील, खूप वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या तिथे स्पर्धा होत्या सांस्कृतिक. असं ते एक वेगळं वातावरण मी पाहिलं. आणि तिथे पहिल्यांदा मी मंचावर काव्यवाचन ऐकलं. आणि तिथे अगदी माझ्या वयाची मुलं, कॉलेजमधले मुलं मुली इतकी छान मंचावर येत होती आणि कॉन्फिडेंटली कविता म्हणत होते. आणि कविताही त्या पुस्तकांपेक्षा वास्तवातलं जगणं सांगणाऱ्या अशा वेगळ्या होत्या. आणि मला तो कुठेतरी माझ्यावर प्रभाव झाला की अरे, आपल्या वयाची मुलं इतकी छान कविता म्हणतात आहे, हे आपल्याला सुद्धा जमलंच पाहिजे. कारण याच्या अगोदर मला वक्तृत्व वगैरे सगळं येत होतं. आणि मग त्यानंतर मी पहिली कविता लिहिली तुम्हाला सांगते. तिथून मी युथ फेस्टिवल वरून आले आणि डोक्यामध्ये ते सगळं होतं की आपल्याला कविता आली पाहिजे. तर त्या दरम्यान माझी आणखी एक मैत्रीण होती. तर तिने मला एकदा सहज अशी, ती मला खूप नाराज दिसत होती अशी. 2-3 दिवस मी बघितलं, तिचा चेहरा पडलेला होता. मग मी तिला म्हटलं, काय झालं ग, म्हणजे तू खूप अशी नाराज दिसतेस. तर मला सांग म्हटलं. तर तिने मला ते सांगितलं. ते वय पण तसं लहान होतं आणि तिचं ते एका मुलावर तिचं प्रेम होतं. आणि अर्थातच ती दिसायला थोडी साधारण होती आणि तिला वाटत होतं कुठेतरी हे माझं प्रेम सफल होणार नाही आणि त्याचं तिला दुःख होतं. आणि मी म्हणलं, अगं तू सांग मग. तर तिने ते काही सांगितलं नव्हतं. म्हणे नाही ग, म्हणजे तो कुठे, मी कुठे. आणि कुठेतरी मला ते तिचं दुःख जाणवलं की अरे, म्हणजे ही मुलगी, म्हणजे पिक्चरमध्ये वगैरे आपण हे पाहतो, पण वास्तव जीवनात कुणी इतकं प्रेम करू शकतं. तर ते कुठं मनात माझ्या असं मुरलं. आणि तिथे मला त्या रात्री मला अक्षरशः म्हणजे मला म्हणजे झोप नाही आली की बापरे, किती हिच्या डोळ्यामध्ये मी दुःख पाहिलेलं. आणि मला तिथे ती पहिली कविता, प्रेम कविता होती, ती पहिली कविता मला तिथे सुचली. जरा सांगा ना. कविता सांगू का? बिलकुल. माझ्या संग्रहात आहे. अतिशय साधीशी कविता आहे. कारण त्या FY ला असताना माझं वय किती आणि माझी जाण किती, त्यात मला माझा फारसा कवितांचा अभ्यास नव्हता किंवा माझं वाचन कमी होतं. तर कविता अशी होती. तुझ्या नयनांच्या मोहजाला तुझ्या नकळत मी अडकले होते. तुझ्या नयनांच्या मोहजाला तुझ्या नकळत मी अडकले होते. तुझ्याच साठी काड्या वेचून घरटे रे मी बांधित होते. हृदयाच्या रम्य महाली तुलाच रे मी पूजित होते. हृदयाच्या रम्य महाली तुलाच रे मी पूजित होते. स्वागतासाठी तुझिया स्वप्न फुलांचे हार मी गुंफित होते. स्वागतासाठी तुझिया स्वप्न फुलांचे हार मी गुंफित होते. तुझ्या दोनच शब्दांसाठी कान माझे आतुरले होते. तुझ्या दोनच शब्दांसाठी कान माझे आतुरले होते. पण तुला मात्र यातले काहीच कळले नव्हते. भग्न स्वप्नांच्या थडग्यावर अश्रू मी ढाळीत होते. भग्न स्वप्नांच्या थडग्यावर अश्रू मी ढाळीत होते. कारण आता सर्व काही संपले होते. कारण आता सर्व काही संपले होते. अशी ती कविता होती. बहुत बढिया. फार फार सुंदर मॅडम. अक्षरशः प्रत्येक शब्दातून, प्रत्येक ओळीतून तो भाव जागृत होऊन आम्हाला अनुभवता आला. आणि एवढ्या कमी वयात आपण ही कविता केली म्हणजे ह्याचा असा थोडासा असा अर्थ होतो की तुम्ही फार सेन्सिटिव्ह आहात आणि आजूबाजूच्या जडणघडण आणि ज्या काही घटना घडतायत त्याकडे बारकाईने पाहताय आणि त्यातून तुमच्यामधली कवियत्री अशी सुंदरपणे बाहेर येते. आणि हॅट्स ऑफ टू यू की इतकी सुंदर कविता पहिलीच फारच छान आहे. आम्हा सगळ्यांना आवडली. धन्यवाद. श्रद्धा मॅडम.
श्रद्धा मॅडम, तुमचा प्रश्न. नमस्कार संगीताताई. नमस्कार. आपली नाळ वेगळीच आहे. आजोळ बरोबर आहे. असल्यामुळे मला जरा जास्त आपुलकी आणि हे होतं, की आता मलाही याच्यामध्ये भाग घ्यायला मिळाला आणि हितगुज करता येणार आहे. बरोबर. सुरुवात साहित्याची कशी झाली आणि कवयित्री कशी झाली? माझ्याकडे असं मला विचारायचं होतं, की पहिली कविता कशी सुचली? पण आता हा. ते उत्तर मिळालेलं आहे. तर त्यासाठी मी 2 ओळी आपल्यासाठी लिहिल्या होत्या. शब्दांशी जुळलेले नाते, शब्दांशी जुळलेले नाते अगणित सुमने झाली. शब्दांशी जुळलेले नाते अगणित सुमने झाली. सुवास चोहीकडे पसरला आणि कविता समोर आली. असं वा मला वा, मस्त. छान छान. म्हणजे पुस्तकाचा अनुभव तुम्ही स्वतःमध्ये घेऊन ती कविता जी बनवली अगदी सगळ्यांना हृदयापर्यंत पोहोचली. आणि असंच हा प्रवास जो आहे, हा जो सुरू केला, ती पहिली तुमची जी कविता संग्रह जो आहे पहिला, प्रतिबिंब, याविषयी मला थोडंसं जाणून घ्यायचंय. म्हणजे प्रतिबिंब संग्रह माझा साधारण म्हणजे पहिलाच संग्रह आला. म्हणजे ह्या क्षेत्राची मला फारशी काही माहिती नव्हती, काही नव्हतं. आणि कुठेतरी मी बऱ्याच कविता लिहिलेल्या होत्या. आणि परंतु त्या मी कधी कोणाला दाखवलेल्या नव्हत्या. अशा फारशा म्हणजे मैत्रिणींना दाखवल्या असतील ती गोष्ट वेगळी. परंतु मी पहिल्यांदाच वसईमध्ये असताना बराच काळ म्हणजे मी कविता लिहित होते, परंतु त्या फक्त माझ्यापुरत्या होत्या. आणि एकदा अक्षरधन नावाच्या कवी संमेलनात गेले. सहज म्हटलं जाऊन बघावं आणि पहिला माझा तो म्हणजे साहित्य क्षेत्रात प्रवेश झाला. आणि मग नंतर मी स्पर्धांना वगैरे कविता पाठवत राहिले. आणि तिथे अशीच एकदा स्पर्धेला कविता पाठवली असताना मला बक्षीस मिळालं. आणि त्याचे जे आयोजक होते तर त्यांची ओळख झाली आणि त्यांना म्हटलं की माझ्याकडे खूप साऱ्या कविता आहेत, तर काय करता येईल? तेव्हा त्यांनी सांगितलं की काढूया ना आपण संग्रह. आणि अर्थात मला की कविता संग्रह काढण्यासाठी आपल्या कविता प्रसिद्ध व्हाव्या लागतात वेगवेगळ्या वर्तमानपत्रात किंवा आपण कवी म्हणून आधी एस्टॅब्लिश व्हावं लागतं, हे मला काही नव्हतं. मी सगळ्या कविता त्यांच्याकडे दिला आणि म्हटलं काढा संग्रह. म्हणजे त्यातल्या निवडायच्या वगैरे असतात, काही माहिती नव्हतं. आणि सुदैवाने मला परेन जांभळेनी म्हणजे त्यांनीच घेतली ती प्रस्तावना. परेन जांभळेनी त्या पुस्तकावर छान प्रस्तावना लिहिली. आणि ते पुस्तक आलं आणि नारायण सुर्वेंच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं सुंदर. आणखी त्या पुस्तकाला एक पुरस्कार सुद्धा मिळाला. म्हणजे 2 पुरस्कार मिळाले त्या पुस्तकाला. तर असा मी एक साहित्य क्षेत्रात प्रवेश केला. माझा संग्रह घेऊनच मी प्रवेश केला असं म्हटलं तरी चालेल. असा अनुभव खूप कमी जणांना येतो, की आधी प्रकाशन होतं आणि हे म्हणजे इतकी ताकद तुमच्या कवितेमध्ये, तुमच्या साहित्यामध्ये आहे. प्रश्नच नाही. त्यामुळे आता मी पुढचा प्रश्न विचारण्यासाठी प्रतीक्षाला सांगते. संगीताताई नमस्कार. नमस्कार. कुसुमाग्रज म्हणतात, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. हं. प्रत्येक क्षेत्रात असं कुणीतरी पाठीवर हात ठेवणार आवश्यक असतं. बरोबर आहे. पहिली कविता केली. असे बरेच नवीन साहित्यिक जन्माला येतात, उदयाला येतात. आम्ही बऱ्याचदा एक कविता 4 कागद फाडतो, फेकतो, फाडतो, स्वतःच वाचतो, चुरगळा होतो. पण आपण छान लिहू शकतो किंवा आपण लिहिलेल्या कविता लोकांना भावतात. याची जाणीव कशी झाली किंवा ती तुम्हाला कुणी करून दिली? मला इथे सांगावंसं वाटतं तुम्हाला की मी खूप चांगलं लिहिते असं मी आजही म्हणणार नाहीये. परंतु मी बरं लिहिते असं आपण म्हणू शकतो. की अजून मला स्वतःची जाणीव झालेली नाही की मी उत्तम लिहू शकते. तर मला इथे थोडंसं आणखी तुम्हाला सांगावंसं वाटतं की सुरुवातीचा जो माझा काळ होता लिखाणाचा तेव्हा मला फारसं असं म्हणजे काही मार्गदर्शन नव्हतं किंवा माझं स्वतःचंही खूप वाचन नव्हतं. असं कविता तर मी वाचलेल्याच नव्हत्या आणि मी लिहायला लागले. आणि तो कॉलेजमधला काळ होता, मैत्रिणींना दाखवायचे तर त्यांना त्या आवडायच्या. आणि कुठेतरी मला कॉन्फिडन्स येत गेला की नाही आपण कविता बऱ्यापैकी लिहू शकतो. म्हणजे कुठेतरी ते इनोसंटपणा होता त्याच्यामध्ये की ते काही फार चांगलं होतं. आज मी वळून मागे बघते तर लक्षात येते की ते किती बाळबोध होतं. परंतु त्याच्यातून मला एक कॉन्फिडन्स आला की नाही आपण लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर मी लिहित गेले आणि म्हणजे पाठीवर हात असा माझ्या असं कुणी थाप वगैरे ती मैत्रिणींची काही असेल. त्याच्यानंतर माझे मिस्टर आहेत. तर माझ्या मिस्टरांना मी त्या कविता दाखवल्या सुरुवातीच्या काळात. तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की ह्या कविता तुझ्यापुरत्या ठीक आहेत. तर त्या कुठे असं काही फार काही नाहीये त्या कवितेमध्ये.
कारण त्यांनी खूप वाचलेलं होतं त्या काळामध्ये आणि त्यांची साहित्याची जाण चांगली होती. ते इंजिनियर आहेत, परंतु त्यांनी भरपूर वाचलं होतं आणि मराठीतलं सगळं वाचून ते इंग्लिश कादंबऱ्या वाचायचे. तर कुठेतरी मला ते जाणवलं की अरे आपण नाही चांगलं लिहित आहोत. मग तरी ते राहिलं सगळं असं की जाऊ दे म्हटलं आणि मी ते थोडंसं थांबवलं होतं लिहायचं. पण पुन्हा तो एक प्रवास सुरू झाला आणि मग माझा तो संग्रह आला म्हणजे मधलं काही सांगत नाही फारसं. पण माझा तो प्रतिबिंब संग्रह आला आणि मी साहित्य क्षेत्रात वावरायला लागले. कवी संमेलनांना जायला लागले. आणि कुठेतरी मला असं आणि पुस्तकही मी वाचायला लागली. कुठेतरी मला जाणीव झाली हे सगळं बघत असताना की खरंच आपण चांगलं लिहू शकत नाही आहोत. म्हणजे आपल्याला आपल्यावर खूप मेहनत करायला पाहिजे. आपल्याला खूप मोठा म्हणजे आपल्यावरती काम करायला पाहिजे. आपल्या कवितांवर काम करायला पाहिजे. खूप गांभीर्याने कवितेकडे पाहायला पाहिजे. हे मला जाणवलं त्या क्षणी. आणि तिथून माझा खऱ्या अर्थाने एक प्रवास सुरू झाला की चांगलं चांगलं नाही पण बरं लिहिण्याचा, स्वतःच्या लेखनावर संस्कार करायचा. आणि मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की आपण उत्तम लिहू शकतो म्हणजे आपण एखादी हा प्रगल्भ म्हणजे हा कुठेतरी हा साहित्यिक होणं हा प्रवास आहे. तुम्ही एकदम उत्तम नाही लिहू शकत. की कुठेतरी तुम्ही एखादी कलाकृती लिहिता, एखादी कविता लिहिता आणि मग कुठेतरी तुम्हाला जाणवते की नाही ह्यात अजून काहीतरी चांगलं पाहिजे आणि कुठेतरी प्रत्येक कलाकृती बरोबर तुम्ही थोडे थोडे प्रगल्भ होत जाता. आणि अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू प्रगल्भ होत एका टप्प्यावर येऊन ठेचता आणि फार काही तुम्ही उत्तम वगैरे त्याच्यामध्ये नसतं. आणि मला तुम्हाला असं अजून एक सांगावंसं वाटतं की जेव्हा आपल्याला वाटतं कुठल्याही साहित्यिकाला की मी उत्तम लिहू शकतो, तर त्यावेळेस मला वाटतं त्याचा प्रवास कुठेतरी उतरणीकडे सुरू होतो. तो ग्राफ असा उतरणीकडे येतो असं मला वाटतं. आणि म्हणून मी म्हणते की आणि असं म्हटलं जातं की माणसाने सुखी असावं पण समाधानी असू नये. आणि म्हणूनच मी म्हणजे अजून मी समाधानी नाहीये की माझ्याकडून खूप चांगलं लिहून झालंय. आणि हा माझा प्रवास असाच चालू राहणार आहे. उत्तमकडे जाण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मॅडम, मिस्टरांच्या जीवनात पहिल्यांदा कविता आली की संगीत आली? नाही, पहिल्यांदा त्यांच्या जीवनात संगीत आली. माझे मिस्टर थोडेसे वेगळ्या स्वभावाचे आहेत आणि ते वर्कहोलिक आहेत असं म्हटलं तरी चालेल आणि ते खूप काम करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं वाचन आहे, पण कविता फारसं त्यांनी वाचलेली नव्हती. म्हणजे खूप अगदी मोठे कवी आहेत म्हणजे अगदी सुरेश भट म्हणा किंवा अशांच्या कविता त्यांना आवडतात आणि मग कुठेतरी त्याच्यानंतर मी त्यांच्या आयुष्यात असेल असं मला वाटतं. कवितेने संगीताला आणलं की संगीताने कविताला आणलं? म्हणजे हा प्रश्न तुमचा अडचणीत टाकणार आहे, पण संगीताने कविताला आणलं म्हटलं तरी चालेल. कारण कुठेतरी कवितेकडे त्यांना म्हणजे ते पाहत नव्हते खूप असं की इंटरेस्ट घेऊन. पण कुठेतरी आपली बायकोच कविता करते म्हटल्यानंतर त्यांना त्या सगळ्या प्रकाराकडे पाहावं लागलं किंवा घरातच कविता वावरते, मग आता इलाज नाहीये असंही काहीतरी झालं. त्यांचा सपोर्ट कसा? जाऊ दे, कशाला करते, राहू दे, काय नाही, लिहित नाही असं बसते, कधी सकाळपासून झालेलं होतंय. नाही. नाही, कवितेच्या बाबतीत असं आपण दिवसभर लिहू शकतो, लिहित बसतो असंही नसतं. परंतु माझ्या मिस्टरांचा मला खूप सपोर्ट झाला म्हणजे की तू छान लिहिते एवढ्यापुरता नाही, तर त्यांनी मला मी कुठे चुकते आणि हे अजून कसं चांगलं झालं पाहिजे हे मला ते सतत सांगत राहिले. आणि अनेक गोष्टी मला त्यांनी सांगितलेल्या आहे. म्हणजे माझं गद्य लिखाण आहे, ते माझ्या कथा आहेत. तर अगोदर माझ्या कथांचे पहिले वाचक ते होते. आणि ते मला ह्याच्यामध्ये आणखी नेमकं काय पाहिजे हे मला ते सतत सांगत राहिले आणि मला की कधीच त्यांनी अडवलं नाही की कुठलाही विषय असू दे तो हाताळायला मला त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग कुठले बोल्ड विषय असो, माझ्या अनेक बोल्ड कविता आहेत किंवा कथासंग्रहामध्ये माझं बोल्ड लिखाण आहे. तर त्यांनी मला हे कधीच म्हणजे असं बांधून ठेवलं नाही की तू अमुकच लिही म्हणून. मग लिहिल्यानंतर तुला जे काही लिहायचंय ते तू लिही. आणि शक्य असेल तिथे त्यांचं मला उलट मार्गदर्शनच मिळत असतं असं मला अभिमान वाटतो त्याबद्दल आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की इतकं छान म्हणजे सपोर्ट करणारे पती आहेत माझे. संगीता मॅडम, आज जी सगळी मंडळी फेसबुक लाईव्ह आहेत त्यांच्यासाठी खरं हा एक आदर्श आहे की बऱ्याचदा विशेषतः मी एक महिला असल्यामुळे म्हणते की महिलांना कुटुंबाकडून हा सपोर्ट मिळणं फार महत्वाचं असतं आणि तो तुम्हाला घरातनं मिळाला. मला वाटतं त्याचं अर्धश्रेय या गोष्टीला जातं आणि मला वाटतं तुमचे पतिराज हे तुमचे पहिले समीक्षक आहेत. ही केवढी मोठी नक्कीच, भाग्याची गोष्ट आहे की ही गोष्ट नक्कीच. आपल्या माणसांनी सांगणं यालाही एक नशीब लागतं आणि त्या अर्थाने तुम्ही खऱ्या नशीबवान आहात. पुढचा प्रश्न राजेश. संगीता मॅम, खूप काही सुचते असं विचारायला. म्हणजे लिखाण तुम्ही म्हणालात अजून उत्तम व्हायचं आहे, पण मुलाखत बरोबर. उत्तम होत चाललेली आहे आणि खूप असं आउट ऑफ वे धन्यवाद. प्रश्न मला सुचतायत. म्हणजे
इंदिरा संत म्हणतात की कवीच्या घरी शब्दांचं रांजण असावं भरलेलं. तसं तुमच्या घरातलं वातावरण म्हणजे मला वाटतं असं इकडे तिकडे हात फिरवला तरी 2-3 शब्द लगेच हाताला लागत असतील असं वातावरण सगळं दिसतंय, कारण तुमचे पतिराज पण तुम्हाला खूप चांगलं सपोर्ट करतायत. तर परत पहिली कविता असं म्हणतात की माणूस प्रेमात पडला की कवी होतो, पण तुमच्या बाबतीत असं झालं की दुसरी मैत्रीण प्रेमात पडली आणि तुम्ही कविता लिहायला सुरुवात केली. तर आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की कविता लेखन किंवा तुम्ही सूत्रसंचालनही करता असं मला कळलं, परत समीक्षक म्हणून आहात किंवा कथासंग्रह आहे, ललित लेखन आहे, या सगळ्या प्रकारांची जर ओळख आम्हाला झाली तर खूप छान होईल. म्हणजे आपण ओळख करून द्यायची म्हणजे आपण सगळे वाचत असतो कविता, आपल्याला कविता माहिती असते. म्हणजे इनफॅक्ट आपण जन्मल्यापासून त्या कवितेसोबतच असतो. म्हणजे मला वाटतं आपण बोलायला शिकायच्या अगोदर कवितेच्या जवळ गेलेलो असतो. म्हणजे ते आई आपल्याला जसं अडगुलं मडगुलं शिकवते किंवा कवितेतूनच आपण कुठेतरी त्या शब्दांची आपल्याला ओळख होते. म्हणजे तुम्ही विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कवितेशी आपलं किती नातं असतं ते. म्हणजे आई हा शब्दही मुलांना माहिती नसतो, पण चांदोबा चांदोबा भागलास का किंवा आजचं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार असू दे, पण ती मुलं कवितेशी आपण आधी जोडले जातो असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की कवी कवितेकडे कसा पाहतो किंवा कवीला कविता म्हणजे काय वाटतं, तर हे थोडं समजून सांगायला तुम्हाला मला आवडेल. की कवी असतो तो कविता करत जातो, कविता करत जातो आणि मग असं कविता करत असताना एका टप्प्यावर म्हणजे ती हळूहळू उलगडत जाते कवीला की कविता म्हणजे काय, आणि मग कुठेतरी त्याला कवितेचे अर्थ जाणवत जातात. म्हणजे कवितेबद्दल त्याची स्वतःची मतं तयार होतात. म्हणजे अगदी तुम्हाला माहिती असेल की पाडगावकरांना कविता म्हणजे जीवनाचा शोध घ्यायची प्रक्रिया वाटते, आणि शंकर वैद्यांना वाटतं की कविता म्हणजे आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे. म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारे उलगडत जाणारी कविता म्हणजे माणसाला चिरतरून ठेवणारा अजब रसायन आहे, असं आपले शंकर वैद्य म्हणतात. आणि मी स्वतः जेव्हा गांभीर्याने आजपर्यंतचा माझा जो कवितेचा प्रवास आहे, तर त्याच्याकडे पाहिलं की मला असं लक्षात येते की कविता म्हणजे काळजावर ओरखडा ओढून घेणे असं मी म्हणते. कविता म्हणजे स्वतःला खोल खोल खोदत जाणे. म्हणजे कविता ही सोपी गोष्ट नाहीये की खरोखर ती तुमचं अक्षरशः म्हणजे तुम्हाला जखमा करत असते. कारण कविता सुचण्याची जी अनुभूती असते ना, ती कधी कधी खूप त्रासदायक असते. म्हणजे अगदी गुदमरून घुसमटून असं तुम्हाला ती टाकत असते. आणि ह्या ज्या सगळ्या जखमा असतात तर कुठेतरी त्या सगळ्या जखमा म्हणजे कवीचं संचित असतं असं मला वाटते. म्हणजे कवी त्या कवितेसाठी आयुष्यभर भळबळत राहायचं देखील स्वीकारत असतो तो. आणि तुम्हाला गंमत सांगते की ह्या कवितेने जेवढ्या कवीला जखमा केलेल्या असतात, त्या जखमांवरचं औषध सुद्धा नंतर कविताच असते. अशा पद्धतीने कवितेचे इतके म्हणजे कवीला अर्थ लागत जातात ना की त्या अर्थावर तो अनेक खूप काहीतरी लिहू शकेल इतकं ते कवितेबद्दल आपल्याला हळूहळू उलगडत जातं. म्हणजे मी तर असं म्हणते की मी आता कविता करते तर आपल्याला समानार्थी शब्द आपण शाळेत शिकलेलो असतो, परंतु समानार्थी शब्द म्हणतो ते तसं सुद्धा नसतं. प्रत्येक शब्दाला म्हणजे रंगाच्या ज्या शेड्स असतात, आपण दुकानात गेल्यानंतर ब्लाउज पीस घ्यायला गेल्यानंतर गुलाबी रंग म्हटले की गुलाबी रंगाच्या त्या शेड्स दाखवतात आपल्याला, पण तसंच प्रत्येक शब्दाला ती अर्थाची एक छटा असते. ती तुम्ही कवी झाल्यानंतर तुम्हाला ती दिसायला लागते. तर इतकं सुंदर असं ते कवी झाल्यानंतर तुम्हाला जे काही वाटतं ते खरंच खूप म्हणजे अद्भुत अशी अनुभूती असते सगळी मित्रांनो. आणि आता तुम्ही ललित लेखांबद्दल विचारलं, तर ललित लेख मला स्वतःला वाटतं की ललित लेख म्हणजे एक अशी विस्तारलेली कविता असते. म्हणजे थोडंफार तुम्ही अनुभवावर ललित लेखन करत असता किंवा इतरही गोष्टी असतात, तर कुठेतरी ते सगळं लिखाण म्हणजे भावनिक अंगाने सगळं लिहिलेलं असतं ललित लेखनामध्ये. मग त्यात लालित्य हवं किंवा एक कलात्मकता देखील त्या ललित लेखनामध्ये यावी लागते. म्हणजे असं नुसतं सरळ सरळ अनुभव लिहिला म्हणजे ते ललित लेखन नाही होऊ शकत. त्यात तुम्हाला भावनिक अंगाने, कलात्मक अंगाने वेगवेगळ्या पातळ्यांवरून त्याचा विचार करून ते लिहावं लागतं. तो देखील एक अतिशय सुंदर अनुभव असतो ललित लेखनाचा. आणि मला स्वतःला ललित लेखन करायला आवडतं. आणि म्हणून त्याच्यातून माझा मणी-माणसी संग्रह आलेला आहे. आणि पुढे जाण्यापूर्वी मला असं विचारायचंय की हा एक वेगळा थोडासा आता बोलता बोलता एक प्रश्न सुचलेला आहे. कविता सादरीकरण हा एक वेगळा मुद्दा आहे. तर ते सादरीकरण किंवा लेखनाचं अभिवाचन हे लेखक जो स्वतः आहे तो सगळ्यात चांगलं करू शकतो की एखादा
अभिनेता त्याचं सादरीकरण चांगलं करू शकतो? नाही, हे डिपेंड्स आहे. म्हणजे कवी चांगलं करेलच असं काही नसतं. त्याची कविता असते म्हणून तुम्हाला वाटेल की कवी छान कविता सादर करतो, म्हणून असं काही नसतं. ती शेवटी एक वेगळी कला आहे कशा पद्धतीने सादर करायची. तर त्याला कवीच हवा असं काही नाही सादर करायला. दुसरे लोकही छान सादर करू शकतात. म्हणजे तिथे तुमचं बोलण्यावर प्रभुत्व हवं, किंवा तो जो अर्थ आहे तो समजून घ्यायला हवा. म्हणजे गायक जे गातात सुगम संगीतामध्ये, की कुठेतरी ते लिहिलेलं दुसऱ्यानीच असतं, पण गायक कुठेतरी त्याच्यामध्ये सगळे भाव भरत असतात. तर कुठेतरी हे भाव भरणं महत्वाचं असतं. त्याला कवी चांगली आपली कविता सादर करू शकतो असं काही नाहीये, इतरही करू शकतात. पण भविष्यात जर नाही, पण संधी ते मिळाली कसं तर म्हणजे नक्कीच राजेशला नक्कीच एक संधी द्या आणि आमच्या नक्की इतर नक्की. निवेदिकांनाही संधी द्या. फार नक्की. भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि राजेशचं एकदम चांगला आहे. छानच म्हणतात ते. नाही, मला तर आता बोलता बोलता आता असंही सुचलं की संगीता मॅम, गदिमांनी त्यांच्यासाठी 2 ओळी लिहून ठेवल्या आहेत, की ज्ञानी असावा तुक्याचा असा माझा वंश आहे आणि माझ्या रक्तातच ईश्वराचा अंश आहे. तर असं तुम्ही स्वतःसाठी काही लिहिलेलं आहे? नाही, मी स्वतःसाठी असं काही लिहिलेलं नाही माझ्या ईश्वराचा अंश वगैरे. पण तसं पाहिलं तर मी वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करत असते. तर प्रत्येकच माणसामध्ये ईश्वराचा अंश असतो याच्यावर माझा विश्वास आहे. कारण परमात्म्याचा जो अंश आहे तो बरोबर. प्रत्येकात विखुरलेला आहे. म्हणून मी स्वतःला म्हणजे आहेत, आपल्या प्रत्येकात ईश्वर आहे. आणि मी जेव्हा स्वतः माझ्या कविता मागे जाऊन बघते, काही काही कविता मला स्वतःलाही आवडतात माझ्या, की अरे आणि मग मला वाटतं की अरे आपण हे कधी लिहिलं आणि हे आपल्याला कसं काय सुचलं. तेव्हा कुठेतरी मला ते तुकारामांचं आठवतं, की करीतो कवित्व म्हणाले कोणी नवे माझी वाणी पदरीची, माझी या युक्तीचा नोहे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. असं कुणीतरी आपल्याकडून लिहून घेते असं कधीतरी वाटतं मला नक्कीच. फार छान. संगीताताई, ऍक्च्युली तुमची खूप छान. प्रश्न आणि जेव्हा पुढचा प्रश्न घेऊया. ऐकतोय त्यावेळेला मी मंत्रमुग्ध होतोय की त्या विश्वात ऍक्च्युली आम्ही आलेलो आहोत आता, कवितांच्या म्हणा, लेखनाच्या म्हणा. आणि आपण आता अनेक प्रकारे एक वेगवेगळ्या अशा भूमिका मध्ये आहात. लेखिका, कवयित्री, त्याचप्रमाणे सूत्रसंचलन. तर हे सगळे भूमिका करता करता सगळ्यात आवडती भूमिका ह्यामधली तुमची कोणती आहे? मला काय म्हणून आवडेल? आवडेल मला याचं उत्तर द्यायला. म्हणजे खरं तर म्हणजे आपण कवी असतो, लेखक असतो आणि त्या निमित्ताने आपल्याकडे त्या ओघाने हे सगळं आपल्याकडे येतं. मग आपल्याला कधीतरी सूत्रसंचलन करावं लागतं, आपल्याला भाषणं करावी लागतात. तर हे सगळं मूळ मुद्दा म्हणजे आपण कवी असतो, लेखक असतो आणि त्या निमित्ताने आलेल्या भूमिका असतात. तर मला वाटतं मग ही भूमिका आपल्याकडे येतेच आहे, येणारच आहे, तर आपण त्यामध्ये स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी सूत्रसंचलन करते. तर त्याच्यामध्ये मी स्वतःला डेव्हलप केलं, की आणि तो सुद्धा एक चांगला अभ्यास होतो. त्यानिमित्ताने अनेक कवितांचा आपला अभ्यास होतो. बोलण्यावर प्रभुत्व येतं. आणि वक्ता म्हणाल तर मला स्वतःला म्हणजे कवी लेखक होण्याच्या अगोदर मला वक्ता फार आवडायचं. म्हणजे मी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये भाषणं करायची आणि त्यात माझे नंबर यायचे आणि मला ते माझ्यावर एक प्रभाव होता, की मला चांगला वक्ता व्हायचंय. असं कुठेतरी मला कवी लेखक होण्याच्या अगोदर माझ्या मनावर ते बिंबलेलं होतं. आणि वक्ता होणं ही पण सोपी गोष्ट नाहीये. परंतु मला आवडतं हे सगळं. आणि सूत्रसंचलन म्हणाल तर मी फक्त कवी संमेलनांचं करते, तेवढंच मला आवडतं. आणि इतर प्रोग्रामचं मला मात्र सूत्रसंचलन आवडत नाही आणि मी ते करत नाही. कवी संमेलनाचं मला आवडतं. आणि दुसरी ह्याच्यामध्ये काय आवडतं तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल, की मला लेखक, कवी ह्याच भूमिका पुन्हा आवडतात. कारण ती एक निर्मिती असते आणि निर्मितीचा आनंद ह्या सगळ्यापेक्षा कुठेतरी सगळ्यात जास्त असतो. आणि मला हे लिखाणाच्या बाबतीत असं एकातून एक सुचत जाणं आहे, हे सगळं मी अनुभवते. आणि कुठेतरी मला असं वाटतं लिहिण्याच्या संदर्भात, की लिहिताना म्हणजे तुम्ही म्हणजे मेडिटेशन करता तेव्हा ती ध्यानातली जी अवस्था असते ब्रह्मानंदी टाळी लागण्याची किंवा ट्रान्समध्ये जाण्याची, तर कुठेतरी लिहिताना तुम्हाला ते तशा पद्धतीची अनुभूती येते. म्हणजे मला स्वतःला अनेकदा आलेली आहे, की एकातून एक सुचत जाणं आहे किंवा ते त्या विषयाच्या आपण इतके खोलात जातो, की आपल्याला सुरुवातीला माहित नसते, की अरे हा विषयाचा अर्थ किंवा ह्याला इतकी खोली आहे या विषयाला आणि ते कुठेतरी आपल्याला सगळं हाताशी लागतं, गवसतं आणि तो आनंद खरोखर खूप मोठा असतो. म्हणजे ती अनुभूती जी असते ती म्हणजे ब्रह्मानंदी टाळी लागणं, ते मी लिखाणातच अनुभवते. आणि तर मला लिखाण खूप आवडतं आणि लिखाणामध्ये पुन्हा तुम्ही वर्गवारी कराल आणि विचाराल.
तर मला ललित लेखन नक्कीच आवडतं आणि कवितेवर म्हणजे सगळ्यात जास्त माझं प्रेम आहेच, हे देखील मला इथे तुम्हाला सांगावंसं वाटतं. फारच छान. असं म्हणतात की तुम्ही आत्ताच म्हणालात की कविता ही होत जाते माझ्याकडून, स्फुरली जाते आणि मग ते गवसणी लागल्यानंतर मग त्याचं लिखाण होतं आणि एकातून अनेक विचार आणि अनेक सूत्र तुम्हाला हाती लागत जातात. तर हे खरोखरच न्यू क्रिएशन, ज्याला इन्व्हेन्शन म्हणतो, ते इन्व्हेन्शनचं काम आहे. कारण जे नाही आहे या जगात ते निर्माण करणं म्हणजे खरोखरच खूपच मोठं काम आहे. आणि आम्ही खूप आनंदी आहोत आणि खूपच उत्साही झालोय की आपल्या सगळ्या निर्मिती आम्हाला आता थोड्या थोड्या होईना उलगडणार आहेत इथे आणि आपल्याकडून ऐकायला मिळणार आहेत. धन्यवाद. संगीता मॅम, आताच तुम्ही म्हणालात की कवी संमेलनाचं निवेदन तुम्ही करता. आम्हाला पण एका साहित्य संमेलनाची उत्सुकता आहे, जे वळसाळी फाउंडेशन आयोजित करणार आहे आणि त्यांचं पण निवेदन आमच्याकडे यावं अशी मी विजय सरांना विनंती करतोय. तर ते साहित्य संमेलन लवकरात लवकर व्हावं, कारण सगळे साहित्य मला त्या ग्रुपवर असं कळतंय की सगळ्यांच्या तारखा किंवा वेळ मॅच होत नाहीये. तर मी अशी विनंती करतो की सगळ्यांनी लवकरात लवकर एक दिवस ठरवा आणि ते साहित्य संमेलन ज्याची आम्हाला उत्सुकता आहे अशी विनंती आहे सगळ्या निवेदकांना. नक्की राजेश. नक्की छान होईल. म्हणजे ही कल्पना छान आहे आणि तो कार्यक्रम किंवा ते संमेलन नक्कीच छान होणार आहे. म्हणजे मला अशी खात्री आहे, म्हणजे आपल्या वळसाळी फाउंडेशनचे जे कार्यक्रम सगळे सक्सेसफुली होत आहेत ते सगळं पाहता हे संमेलन देखील अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे असं मी विश्वास देते तुम्हाला इथे, किंवा मला असा विश्वास वाटतो मित्रांनो. पुढचा प्रश्न. आपण प्रत्येक उत्तरादाखल आम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा करून देताय. खूप काही कळतंय की साहित्य कसं असायला हवं, ललित म्हणजे काय, कविता कशी स्फुरते, या सगळ्या गोष्टी आम्हाला एकदम मार्गदर्शक आहेत. आम्ही नवकवी आहोत, आता पोहायला शिकतोय. तर मला असं म्हणायचंय की तुम्हाला आदर्श कवी लेखक कोण, किंवा तुम्हाला कोणते कवी आवडतात, कोणते साहित्यिक जास्त प्रभाव करतात तुमच्यावर? म्हणजे अगदी पूर्णच असं म्हणता येणार आहे, पण मला अनेकांच्या कविता आवडतात. म्हणजे विंदांच्या कविता आवडतात. पूर्वी म्हणजे मंगेश पाडगावकरांच्या कविता आहेत, पुन्हा सुर्वेंच्या सामाजिक वास्तवाच्या कविता आहेत. तर हे कुठेतरी सगळं वाचत असते मी. अरुणा ढेरेंच्या कविता आहेत, म्हणजे अलीकडच्या काळातल्या माझ्या समकालीन अनेक आहेत. मंदाकिनी पाटील आहे, मनीषा अतुल आहे, प्रिया धारूरकर आहे. तर अनेक जणींच्या अशा कविता आहेत, अनेक नावं सांगता येईल. तर कुठेतरी माझ्यावर प्रभाव आहे असं मी म्हणणार नाही, कारण मी लहानपणीपासूनच तुम्हाला सांगितले की माझं वाचन कमी होतं सुरुवातीच्या काळात. मी माझ्या कविता घेऊनच डायरेक्ट साहित्य क्षेत्रात आले. तर मला कुठेतरी असं वाटतं की माझ्यावर कुणाचाच प्रभाव नसल्यामुळे माझी स्वतःची एक शैली मी विकसित केली आणि कुठेतरी माझी कविता वेगळी आहे. म्हणजे ह्या सगळ्या कवयित्रींमध्ये किंवा कवितांमध्ये की माझी कविता वाचल्यानंतर असं जाणवत नाही की ह्याच्यावर हे अमुक कवीचं अनुकरण आहे किंवा ह्याच्यावर प्रभाव आहे. तर कुठेतरी मला स्वतःला आनंदीदायक वाटतं की माझी स्वतःची एक शैली, माझी कविता स्वतंत्र आहे, तिची एक वेगळी ओळख आहे. आणि साहित्यिक म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की अनेक नावं मला तुम्हाला की कुठला साहित्यिक मला आवडतो किंवा कुठल्या साहित्यिकाचा प्रभाव आहे असं मला सांगता येणार आहे नाही. त्यांच्या साहित्य कृती मात्र अनेक जणांच्या मला आवडतात. म्हणजे अगदी कविता महाजनचं ब्र किंवा भिन्न मला प्रचंड आवडलेलं पुस्तक आहे. नंतर मेघना पेटेंचं नाती चरामी आहे. तर ह्या स्त्री केंद्री कादंबऱ्या आहेत आणि याच्यामधलं जे फिलॉसॉफी आहे किंवा जे काही मनोविश्लेषण केलेलं आहे तर हे सगळं अतिशय चांगलं आहे. त्यांची लिहिण्याची शैली आहे खूप वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे खोलात जाऊन लिहिलेलं आहे ते सगळं आणि अतिशय चांगल्या कादंबऱ्या आहेत. भालचंद्र नेमाडेंची हिंदू असेल तर त्यात वेगळी वेगळी माणसं भेटतात, वेगळ्या वेगळ्या संस्कृती भेटतात आणि खूप विस्तृत अशी कादंबरी आहे आणि मला ती आवडते. मग अगदी MTI व मारू नावाची फार एक जुनी कादंबरी आहे अनंत सामंतांची. तर स्त्री पुरुष नातेसंबंध आहेत ते अगदी मुळापासून इतके सुंदररित्या त्यांनी मांडलेले, तर ते मला आवडलेले आणि कुठेतरी माझ्या मनामध्ये की इतकं छान आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर फाउंटेन हेड नावाची एक कादंबरी, त्याचा देखील माझ्या जीवनावर प्रभाव आहे की याच्यातली माणसं कशा पद्धतीने विचार करतात. चाकोरी बाहेर जाऊन सगळं विचार करणारी माणसं आहेत आणि त्यांची फिलॉसॉफी ती अँड रँडनी ज्या पद्धतीने मांडली तर अक्षरशः आपण भारावून जातो ते सगळं वाचलं की. तर अशी अनेक पुस्तकं सांगता येतील की ज्यांचा म्हणजे माझ्यावर प्रभाव आहे आणि इतकं छान आपल्याला लिहिता आलं पाहिजे असं मला सातत्याने वाटत आलेलं आहे.
नक्कीच छान सांगितलं. पण मला असं वाटतं की निर्भीडपणे लिहिणं, एखादा विषय हाताळणं हे एखाद्या कवयित्रीला बंधनकारक असू शकतं का? किंवा आपण त्याचा हे करून घ्यायचा का मनावर परिणाम? हा प्रश्न आहे माझा. परिणाम म्हणजे मला वाटतं तुम्ही जेव्हा कवी लेखक असता तेव्हा तुमच्या आतमध्ये भोवतालाला तुमचं मन सातत्याने प्रतिसाद देत असतं. काहीतरी तुमच्या मनामध्ये ते येत असतं, रुजत असतं मनामध्ये. तर मला वाटतं तुम्ही कवी लेखक असल्यानंतर तुम्ही ते लिहिलंच पाहिजे. आणि ते लिहिल्याशिवाय तुमची सुटका नसते. म्हणजे भले तुम्ही प्रसिद्ध करा किंवा नका करू, परंतु ते लिहून काढा. कारण त्याच्या मागे कुठेतरी एक दुसरी कलाकृती, छुपी कलाकृती किंवा त्याच्यात काहीतरी लपलेलं असतं. ते बाहेर येण्यासाठी तुम्हाला जे आधी काही तुमच्या मनामध्ये ते तुम्ही बाहेर काढलंच पाहिजे. अर्थात स्त्रियांचं जे लेखन असतं, तर मला जशा पद्धतीने स्वातंत्र्य मिळाले तसं स्वातंत्र्य प्रत्येकीला मिळेल असं नाहीये. अनेक जणींना बंधनं असतात, की हे तू नाही प्रसिद्ध करायचं. किंवा मग त्याच्यामध्ये ती स्त्री किती निर्भीड आहे याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि शेवटी संसार तिला महत्वाचा असतो. त्यामुळे ती ते धाडस करेलच असं सांगता येत नाही. पण मला वाटतं स्त्रियांनी कुठेतरी थांबू नये. तुम्ही घरातल्यांना समजावून सांगा, की बाबा हे असं आहे किंवा प्रसिद्ध केलं तर काही फरक पडणार नाही किंवा काय. तर हे सगळं तुम्ही देखील समजावून सांगितलं पाहिजे आणि तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही घरातले म्हणतात, की नाही हे तू प्रसिद्ध करायचं म्हणून तुम्ही गप्प नाही बसलं पाहिजे. मग तुम्ही स्वतः धाडसाने पुढे आलं पाहिजे आणि जे काही वाटतं ते तुम्ही लिहिलंच पाहिजे असं मला वाटतं प्रत्येक कवयित्रीने किंवा कवीने असेल. कारण कवी देखील आपण म्हणतो तशा पद्धतीने सगळेच व्यक्त होतात किंवा लेखक सगळे वाटतं ते व्यक्त करतात असं काही नाही. काहीतरी ठेवतातच आतमध्ये आणि जे काही समाजाला भावेल अशा पद्धतीने लिहितात किंवा खूपदा अनुकरण करतात ते किंवा की अमुक लोकांना काय आवडतं ते देण्याचा प्रयत्न करतात. तर मला वाटतं अशा पद्धतीने लिहू नका. तुम्हाला जे आतून वाटतं ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करता. उगीच लोकांना हे आवडतं, विनोदी आवडतं किंवा लोकांना असं खूप अशाच पद्धतीचं आवडतं, की एक आपल्याला एक चौकट आखून दिलेली आहे. यातलंच फक्त काही जे अभिव्यक्त कराल ते आवडेल. तर असं करू नका. त्या चौकटीबाहेर जाऊन विचार करा आणि तशा पद्धतीने पण लिहायचा प्रयत्न करा. जे तुम्हाला वाटतं आतून ते तुम्ही लिहा. जरूर लिहा असं मला वाटतं. ओके, खूप छान उत्तर मिळालं. माझा हा प्रश्न होता खूप दिवसापासून मनात राहिलेला. त्याचं उत्तर मला मिळालं. धन्यवाद. Thank you. मॅडम, संगीताताई, कविता आपोआप येते, बरोबर आहे. सुंदर वातावरण आहे, निसर्ग फुललेला आहे, मन प्रसन्न आहे, अशात कविता सुचणं आणि प्रचंड राग आहे किंवा भांडण झालंय, घरामध्ये भांडण झालंय समजा किंवा मुलांवरती तुम्ही रागावलायत किंवा मिस्टरांसोबत काहीतरी डिस्प्यूट झालंय किंवा ऑफिसमध्ये असो, तर तशा वातावरणात ही कविता सुचते का? मी असं म्हणेल की तशा वातावरणात उलट संवेदनशील जी व्यक्ती असते, कवी असते, त्याला तशा वातावरणात जास्त कविता सुचतात. कारण तो स्वतःच्या आतमध्ये जास्त शिरतो किंवा त्याला भोवतालाचं जे की अशी का वागतात माणसं किंवा माणूस पण जे काही आहे तर त्याच्या तो अधिक जवळ जातो आणि मला वाटतं त्यावेळेस जास्त त्याला कविता सुचतात. म्हणजे सर्वसामान्य लोकांना वाटत असतं की बाहेर छान निसर्ग फुललाय म्हणजे कवीला खूप कविता सुचतात. असं काही नसतं मित्रांनो. म्हणजे जरी तो निसर्गाच्या कविता त्याला लिहायच्या असतील तरी त्याच्या आतला जो निसर्ग आहे, आतली जी त्याची भावना आहे ती अगोदर फुलून यावी लागते. म्हणजे तुम्हाला ते उदाहरण मी सांगेन की पाडगावकरांना श्रावणात घन निळा बरसला. ती कविता अगदी म्हणजे उन्हाळ्यात सुचलेली आहे. म्हणजे उन्हाळ्यात ते रस्त्यातून चालले होते, घामाच्या धारा लागल्या होत्या आणि कुठेतरी त्यांना असं जाणवलं की त्या घामाची आठवण आली त्यांना श्रावणातल्या. तर तशा पद्धतीने कविता असते की असं काही नाही की त्याला ते वातावरण हवं आणि मग त्याला कविता सुचते. आणि मला वाटतं जेव्हा खूप वाईट गोष्टी घडतात तेव्हा कवीला अधिक जास्त चांगल्या पद्धतीने सुचत जातं. हे मला वाटतं. कारण कवी खूप संवेदनाशील असतो आणि कुठेतरी त्या घटना त्याच्या काळजाला पोखरत जातात आणि कुठेतरी त्यातून तो बाहेर येऊ पाहतो म्हणजे व्यक्त होऊ पाहतो आणि कुठेतरी त्याला तिथे शब्दांची सोबत होते आणि तो आपलं दुःख कुठेतरी त्या शब्दांशी शेअर करत राहतो आणि कुठेतरी मग त्याच्या कविता तयार होतात असं मला वाटतं. संगीताताई, आता मघाशी तुम्ही म्हटलात म्हणजे मी तुमचं बरचशा कविता वाचल्यात. विशेषतः आम्ही सगळे निवेदन करताना तुमच्या कवितांचे संदर्भ वापरत असतो. तुमचं Okay. बरचसं लेखन हे बोल्ड प्रकारचं आहे म्हणजे स्त्रीवादाकडे झुकणार आहे. आम्ही कविता सादर करणं आणि म्हणजे कवीला त्याची प्रत्येक कविता, जसं आईला सगळी बाळं आपली गुणीच वाटतात, तसं तुम्हाला तुमच्या सगळ्या कविता छानच वाटत असतील. मी एका कार्यक्रमात तुमची बायका ब्युटी पार्लर मध्ये जातात ही कविता ऐकली होती. फार छान कविता आहे, म्हणजे ती पण स्त्रीवादीच कविता होती. तर अशी कोणती कविता आहे तुमची आवडती ती आम्हाला आज ऐकायला आवडेल आणि कवीच्या तोंडून ऐकायला आवडेल.
विनंती एक तुमची आवडती कविता. म्हणजे तुम्ही मगाशी मला एक प्रश्न विचारला की कवीला त्याची कविता कुठली आवडते, तर आवडतेच का सगळ्या, असं काही नसतं. म्हणजे कारण कवी, मी सांगितलं ना की ही सगळी प्रयोगशीलता असते, प्रयोग असतात, ते डोक्यात जे जे आले ते उतरत राहायचं आणि ते सगळंच चांगलं असेल असं काही नसतं. एखादी म्हणजे 10 कविता लिहिल्यानंतर कुठेतरी एखादी कविता असेल की ती जी कवीला स्वतःला खूप आवडेल असं मला वाटतं. आणि मला ते तुम्ही स्त्रियांच्या कवितांचा विषय निघाला आहे, तर मला आता कुठली कविता ऐकवावी असं लक्षात येत नाहीये. तरी पण मला वाटतंय मी आणि स्त्रीवादी कविता तुम्ही जे म्हटलं, तर माझ्या काही अशा स्त्रीवादी असं म्हणता येणार नाही, पण स्त्री केंद्री म्हणजे स्त्रियांच्या भावनांचा विचार करून किंवा स्त्री कसा विचार करते, स्त्री जाणीवेच्या कविता मी लिहायचा प्रयत्न करते. तर मी एक तुम्हाला आवडते अशा म्हणजे बऱ्याच आहे, पण मी एक मुलींचीच कविता म्हणते की मुली बदलल्या आहेत, की आजच्या मुली आणि आम्ही जे 20-1 वर्षापूर्वीच्या मुली होत्या, म्हणजे आम्ही मुली असतानाचा जो काळ आहे आणि आजच्या मुली, तर यामध्ये एक तफावत जाणवते. आणि कुठेतरी मला वाटतं की हा जो मुलींचा प्रवास आहे, म्हणजे आजच्या मुली खूप निर्भीड आहेत, त्यांना ठामपणे व्यक्त होता येतं आणि नाही म्हणता येतं. आमचा काळ असा होता की आम्हाला नाही म्हणता यायचं नाही, आई वडिलांनी सांगितलं की इथे बसलं पाहिजे, तसं आजच्या मुलींचं नाही. त्या विचार करतात आणि ठामपणे मला नाही हे करायचं असं सांगतात. आणि ज्या काही म्हणजे चौकटी आहेत आपल्या भोवती आखलेल्या, की पुरुषप्रधान समाजाच्या असतील किंवा आपलं व्यक्तिमत्व खुरडवणाऱ्या काही चौकटी असतात, तर ह्या मुली ज्या आजच्या आहेत त्या निर्भीडपणे या चौकटी मोडतायत. तर मला कुठेतरी या मुलींचं खूप कौतुक वाटतं. अशा त्या आत्मभान आलेल्या मुली मला वाटतात आणि त्यांची मी एक कविता इथे तुम्हाला ऐकवते. तर कविता अशी आहे: मुली बांधत नाहीत आपली स्वप्न आता कुणाच्याही दावणीला. मुली बांधत नाहीत आपली स्वप्न आता कुणाच्याही दावणीला. त्या स्वतः स्वार झाल्यात स्वप्नांच्या अबलग घोड्यावर. त्या स्वतः स्वार झाल्यात स्वप्नांच्या अबलग घोड्यावर आणि निघाल्या आहेत सूर्याच्या प्रदेशात. भिरकावले त्यांनी आपल्या ओढण्या दूर वाऱ्यावर. भिरकावले आहेत त्यांनी आपल्या ओढण्या दूर वाऱ्यावर आणि लावली आहेत शर्टाला विजेची बटणं. पॅन्टला तांबडी बेल्ट लावायचेही मुली विसरत नाहीत आताशा. मुली बदलल्या आहेत खूपशा. केसही त्यांनी आपले केले आहेत आखूड. माळत नाहीत त्या मोगरा चमेली. कारण नको आहे त्यांना कुठल्याच भ्रमराची सलगी. मोकळ्या केसात भरू नये वारं आणि होऊ नये गुंतवळ, म्हणून फिरवत राहतात त्या आपली बोट केसातून सराईपणे. पर्समध्ये मात्र मुली आवर्जून बाळगतात चिमटे, पिना आणि काटे. ज्या चिमटे, पिना, काट्यांना वेगळे संदर्भ आहेत, जरी भले त्या केसात लावत नसतील, परंतु स्वसंरक्षणासाठी देखील त्या याचा उपयोग करू शकतात. म्हणून मी असं म्हटलं की पर्समध्ये मात्र मुली आवर्जून बाळगतात चिमटे, पिना आणि काटे. बांगड्यांची किणकिणही नको आहे त्यांना. बांधली आहे त्यांनी मनगटावर पुरुषी घड्याळ आणि सलकडी टणत्कार करणारी. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आजच्या मुली अशा मोठ्या, म्हणजे आपण छोट्या डायलची घड्याळ वापरत होतो आम्ही काही वर्षापूर्वी, परंतु आजकालच्या मुली अशा मोठ्या मोठ्या पुरुषी डायलची ती घड्याळ असतात आणि बांगड्या वगैरे तर नसतात, कधीतरी त्या कडी घालतात हातामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची. तर मला कुठेतरी वाटतं की मुलींच्या मनगटात तेवढी ताकद आलेली आहे, याचं ते प्रतीक आहे ते पुरुषी घड्याळ घालणं म्हणजे. म्हणून मी असं म्हटलेलं आहे की बांधले आहेत त्यांनी मनगटावर पुरुषी घड्याळ आणि सलकडी टणत्कार करणारी. रेंगाळूही देत नाही त्या आपल्या ओठांवर आता मैना गाणारी. कुंकू लावायचंही मुली टाळतात हल्ली. त्या करत आहेत भाषा रक्ताने मळवट भरण्याची. पाहतही नाहीत त्या विहिरीत डोकावून. म्हणजे माझ्या आईचा काळ असेल किंवा एक 30-35 वर्षापूर्वीचा तुम्ही गावाकडे बघितलं की मुली कुठेतरी विहिरीवर पाणी भरायला यायच्या, तिथे एकमेकींशी हितगुज करायच्या आणि कधीतरी दुःखाचा कडेलोट झाला की त्या विहिरीला त्या आपलंसं करायचा, असा तो काळ होता सगळा. परंतु आजकालच्या मुली अशा आहेत की पाहतही नाहीत त्या विहिरीत डोकावून. नाही जाऊ देत स्वतःला तडे. परजले आहेत त्यांनी नजरेचे भाले आणि निघाले आहेत मुली जथ्याने ओंजळीत निखारे घेऊन बुजवायला थेट सूर्यावरचे खड्डे. वा,
तुमच्या कवितेत तुमची निरीक्षण शक्ती फार छान असल्याचं जाणवतंय. संगीताताई, मघाशीच्या चर्चेत मला एक प्रश्न सुचलाय की म्हणजे कविता लिहिणं ही एक प्रक्रिया आहे. ती अशी कवीच्या आत अशी खदबदत असते. तर कविता लिहून झाल्यानंतर मनाला शांतता मिळते की पुन्हा मन असं काहीतरी चलबिचल, ती म्हणजे कवितेनंतर, कविता तयार झाल्यानंतर मन शांत होतं की मनाची चलबिचल सुरू होते? नक्की काय होतं? नंतरची प्रक्रिया अ, कशी असते? म्हणजे नंतरची प्रक्रिया म्हणजे एकतर ती कविता पटकन अशी सुचली आणि लगेच अशी पूर्णपणे आली अशी अगदी चांगल्या पद्धतीने कवीला समाधान वाटेल असं खूपदा होत नाहीये. अगदी क्वचित काही कविता तुम्हाला अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत सुचतात आणि अनेक कविता असतात की त्याचं एक कुठेतरी बीज तुमच्या मनामध्ये आकाराला येतं आणि ते बीज हळूहळू असं बाहेर येतं. ती कविता फुलायला लागते. एक वेगळी प्रोसेस असते ती आणि परंतु ती झाली पूर्ण असं कधी फार कमी वेळा होतं आणि पुन्हा आपण त्या कवितेकडे पुन्हा पुन्हा बघत राहतो आणि मग नाही बाबा हे असं नाहीये, हे असं असलं पाहिजे असं वाटत राहतं. लगेच त्याच्यातून तुमची सुटका होत नाही. फार कमी वेळा असं होतं की कविता झाली आणि तुमची सुटका झाली आणि कधीतरी इतकी छान होते ती कविता की खरोखरच तुम्हाला खूप छान वाटते की नाही हे खूप छान जमलेलं आहे माझ्याकडून आणि तो एक आनंद खूप मोठा असतो मला वाटतं. नवनिर्मितीचा आनंद नेहमीच खूप नक्कीच. छान असतो. पुढचा प्रश्न, नक्की. राजेश. संगीता मॅम, पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मला एक प्रश्न सुचलेला आहे की लेखकाच्या लिखाणामध्ये त्याचा स्वभाव कळतो का? नक्कीच म्हणजे जे लेखन असतं कवीचं किंवा लेखकाचं की कुठेतरी त्याच्या स्वभावाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये नक्कीच उमटत असतं. म्हणजे अगदी तेच, पूर्ण तुम्ही म्हणणार नाही पण त्याचं प्रत्येकाच्या प्रतिबिंब एक उमटतं. जास्त. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला बरेच पारितोषिक मिळालेली आहेत, त्यामुळे तो जो क्षण असतो, पारितोषिक, आपल्या लिखाणाची दखल कुठेतरी घेतलेली आहे कोणीतरी आणि पारितोषिक ज्यावेळी मिळतं त्यावेळी नक्की काय वाटतं आपल्याला, ते जरा आम्हाला जाणायला म्हणजे ऐकायला अजून मजा येईल. नक्कीच मलाही सांगायला आवडेल. कुठल्याही पहिल्या गोष्टीचा खरंच खूप मोठा आनंद असतो. तर माझा प्रतिबिंब नावाचा संग्रह आला पहिला आणि त्याला आशीर्वाद पुरस्कार मिळाला. म्हणजे अर्थात काही माहिती नव्हतं की पुस्तकं म्हणजे पुरस्कारासाठी पाठवतात. मग लोकसत्ता मधलं ते संक्षिप्त मध्ये मी वाचले की पुस्तकं पाठवा. मग ते बघून मी पाठवलं कारण मी नवीच होते पूर्ण या क्षेत्रामध्ये आणि त्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला. म्हणजे माझा तो पहिला पुरस्कार होता आशीर्वाद नावाचा आणि मला वाटतं त्या नावानेच मला पुढे सगळा आशीर्वाद दिलेला आहे. आणि गंमत म्हणजे तो पुरस्काराचं जे वितरण केलं गेलं आणि मला तो पुरस्कार पाडगावकरांच्या हस्ते, म्हणजे जे आवडते कवी त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे कुठेतरी सरांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे असं मी म्हणेन. आणि तो जो पुरस्कार घेतानाचा जो क्षण होता, म्हणजे पाडगावकरांच्या हस्ते मी पुरस्कार घेते आणि गुढीपाडव्याचा दिवस होता शिवाय तो आणि तो पुरस्कार घेतानाचा फोटो लोकसत्तामध्ये जे मोठं वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये आलेला आणि अक्षरशः अनेकांचे मला फोन येऊन गेले आणि खूप म्हणजे खरं तर आता मला वाटते की तो आशीर्वादच होता की बाबा हे ठीक आहे तू लिहितेस आणि पुढे जा अशा पद्धतीचा तो आशीर्वाद होता. आणि खरं खूप आनंदाचा क्षण होता की अनेकांचे फोन तर आलेच परंतु मला वाटतं त्या दरम्यान आकाशवाणीच्या छाया गुंजाळ त्यांनी मला फोन केला आणि मला आकाशवाणीवर बोलवलं आणि तेव्हापासून माझी आकाशवाणीवर कवितांचे कार्यक्रम त्यांनी ठेवले. एकदा त्यांनी वनिता मंडळात माझी मुलाखत घेतली आणि तेव्हापासून मी आकाशवाणीशी जे जोडले गेले ते आजतागायत जोडले. म्हणजे आपल्या उमा दीक्षित असतील किंवा नेहा खरे, तर या सगळ्यांनी माझी कविता आकाशवाणीच्या माध्यमातून खूप दूरपर्यंत पोहोचवली. तर तो पहिला पुरस्काराचा आनंद खरंच खूप मोठा होता आणि म्हणजे पाडगावकरांचा मला अशा पद्धतीने आशीर्वाद मिळाले की त्याच्यानंतर माझा ओंजळीतला चांदणा संग्रह आला. तर त्याला देखील खूप पुरस्कार मिळाले. म्हणजे बऱ्यापैकी मी या क्षेत्रामध्ये माझं थोडंसं नाव होत होतं आणि वसईमध्ये कला क्रीडा महोत्सव भरतो दरवर्षी. तर त्या कला क्रीडामध्ये काही जे गुणवंत लोक असतात त्यांचा सत्कार केला जातो आणि माझा देखील तिथे पुन्हा सत्कार झाला की मी हे एवढं सगळं अचीव्ह केलं होतं आणि तो सत्कार पण पुन्हा माझा पाडगावकरांच्या हस्तेच झालेला आहे. तर त्यांचा एक मोठा आशीर्वाद लाभला मला आणि अनेक पुरस्कार आहेत पण एक पुरस्कार मला इथे सांगावासा वाटतो मला. तो अलीकडेच मला मिळालेला आहे. माझा जो मणिमानसी संग्रह आहे त्याला मिळालेला आहे आणि तो मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार आहे.
मोठा पुरस्कार होता. म्हणजे तो 11,000चा पुरस्कार होता. म्हणजे पैसे वगैरे गोष्ट वेगळी आहे, पण तो पुरस्कार अशा पद्धतीचा होता की तिथे तुम्ही प्रस्ताव नव्हते पाठवायचे. म्हणजे त्या समितीकडून, ज्या समितीचे नागनाथ कोतापल्ले सर म्हणजे आपल्या साहित्य क्षेत्रातले एक दिग्गज आहेत आणि असं एक गुरुतुल्य असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांची जी समिती होती, निवड समिती, त्यांच्या समितीकडून माझं ते पुस्तक निवडलं गेलं. आणि त्या पुस्तकाला मला तो मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. आणि तो जो कार्यक्रम होता तो देखील एकटीसाठीच ठेवला गेलेला कार्यक्रम होता. एकटीचाच पुरस्कार आणि इतकी लोक होती त्या कार्यक्रमाला. आणि अनेक जण माझ्या पुस्तकावर बोलले. ऋषिकेश कांबळे बोलले, त्यानंतर आपले रा.र. बोराडे आपले, ते सुद्धा ऋषितुल्य साहित्यिक आहेत, गुरु आहेत साहित्यातले. तर त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार दिला गेला आणि माझ्यासाठीच तो एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. नंतर आपले कौतिकराव ठाले पाटील आहेत, तर त्यांनी देखील भाषणामध्ये ही सगळी लोक माझ्याबद्दल अगदी भरभरून बोलले. आणि पुन्हा वर्तमानपत्रांनी या सगळ्याला खूप छान प्रसिद्धी दिली. तर तो देखील मला वाटते हा जो माझा सगळा प्रवास आहे, त्या सगळ्या प्रवासावर की कुठेतरी मी बऱ्यापैकी लिहू शकते किंवा लिहिते, असा तो शिक्कामोर्तब असा ठरणारा तो माझ्या आयुष्यातला मला खूप अभिमान वाटावा असा तो पुरस्कार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा भगवंतराव देशमुख पुरस्कार नावाचा तो पुरस्कार होता. त्या पुरस्काराने मला खरंच खूप समाधान दिलेलं आहे, आनंद दिलेला आहे. वर्ल्ड शाळी अक्षरशः ते फाउंडेशनचा पुरस्कार अचिव्हमेंट पुरस्कार जेव्हा आम्ही हा सोहळा ठेवला होता रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, त्यात आपण राहून गेलेला आहात. पण वर्ल्ड शाळी नाही, हरकत फाउंडेशनचा नाहीये. नक्कीच जेव्हाही कार्यक्रम होईल त्यावेळेस तो पुरस्कार आम्ही राजेश आपण नक्कीच मॅडम यांना हो, हो. बोलावून यथायोग्य नाही, सत्कार धन्यवाद. आम्ही म्हणजे जागतिक शाळी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही आपला नक्की सत्कार करू. काय होतं मॅडम, मला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणं शक्य नाही होत आणि सगळीच लोक माझ्यापर्यंत पोहोचतात असंही नाहीये. मी मात्र अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी हितगुज करतो, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. फारसा परिचय कधी कधी नसतो लोकांचा, व्यक्तींचा. बरोबर त्यामुळे आहे. कधी कधी काही व्यक्ती अशा असतात की ज्यांचं महनीय कार्य असताना देखील त्या आमच्याकडून दुर्लक्षित होतात. जाणून बुजून दुर्लक्षित नाही होत, पण अनावधानाने राहून जातात. तर ते नक्कीच जागतिक शाळी फाउंडेशनच्या जेव्हाही कधी, मला वाटत नाही ह्या 3रा वर्धापन सोहळा आमचा होईल आता, परंतु 4था किंवा 5वा वर्धापन सोहळा होईल त्यावेळेस नक्कीच. आणि आम्हाला अभिमान वाटतो ना या गोष्टीचा की यू आर बिलॉंग टू अवर कम्युनिटी. आम्हाला या गोष्टीचा बरोबर. अभिमान आहे की संगीता अरबुने ज्या आहेत आमच्या कम्युनिटीशी बिलॉंग करतात. ओके, पुढे. नाही, पण मला इथे संगीताताई, सांगावंसं तुमचं वर्धापन वाटतं म्हणजे आपल्या की मला इथे सांगावंसं वाटतं की म्हणजे काही हरकत नाही त्याच्यामध्ये की तुम्ही आज मला इथे बोलवलेलं आहे किंवा ही जी सगळी कम्युनिटी आहे की मला ओळखते आहे, तर हा देखील माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. आणि तो तुम्ही मला म्हणजे पुरस्कार असा काही वस्तुरूपात नसेल, परंतु तुमचं सगळ्यांचं माझ्याबद्दलचं जे प्रेम आहे किंवा तुम्ही माझं कौतुक करता आहात, हा माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे असं कसं मला आहे वाटतं. मॅडम की मुळातच माझा उद्देश कसा आहे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे माझा जो उद्देश आहे ना, आता अनेक मुलाखतीमध्ये मी कधी याबद्दल भाष्य नाही केलं, पण आज आता तुम्ही विषय काढला म्हणून मी भाष्य करतो. माझा उद्देश असा आहे की साळी समाजातला प्रत्येक माणूस की जो कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये त्याची चांगली कामगिरी आहे, तर त्याला एक असं व्यासपीठ मिळवून द्यावं की त्याची सगळ्या जगामध्ये ओळख व्हावी. म्हणजे अगदी संगीता अरबुने आहेत ना, त्या आज आणि उद्या ज्यावेळेस माझा व्हिडिओ युट्यूबचा व्हिडिओ बाहेर पडेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा ट्विटरच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यावेळेस सगळी लोक त्यांना ऐकतील, पाहतील, सगळ्यांना अभिमान वाटेल, ओळख वाढेल. लक्षात घ्या, हाच माझा प्रयत्न आहे. बघूया, प्रयत्न आहे. Yes, पुढे. नक्कीच तुमचं काम मोठं आहे. म्हणजे समाजासाठी इतकं मोठ्या प्रमाणावर तुम्ही वर्ल्ड मध्ये जागतिक पातळीवर काम करत आहात. म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या समाजातली व्यक्ती इतक्या मोठ्या पातळीवर समाजातल्या लोकांसाठी काहीतरी करते. आणि तुमच्या कामाला माझ्या नेहमीच शुभेच्छा राहतील. धन्यवाद. संगीताताई, अशी कोणती कविता जिचं गाणं झालं? म्हणजे गाणी अर्थात माझ्या कवितेची केलेली आहेत, परंतु मला स्वतःला कविता कवितेच्या रूपात आवडते, परंतु झालेली आहेत गाणी. आणि अनेकांनी मला सांगितलं की आपण याचं हे काढूया, अल्बम करूया वगैरे, परंतु मी फारसं ते मनावर घेतलेलं नाहीये. मला माझी कविता थोडीशी अजून गाण्याकडे मला थोडंसं आवडत नाही, कारण गाण्यामध्ये असं असतं की मला स्वतःला कवी म्हणून घ्यायला आवडतं, म्हणजे गीतकार म्हणून घेण्यापेक्षा कवी म्हणून घ्यायला मला आवडतं नक्की. ते ब्युटी परंतु आहेत पार्लरची काही ऐकायला गाणी मिळेल का लिहिलेली आम्हाला? आहेत.
ब्युटी पार्लरची कविता आता छोटीने मगाशी उल्लेख केला. मला थोडी ती उत्सुकता लागून मोठी आहे राहिली. पण ठीक आहे. मी जरासं मला उठावं लागलं फक्त तिथे माझं ते पुस्तक आहे. चालेल चालेल, ना? काही हरकत नाहीये. नक्कीच नक्कीच. हा. तोपर्यंत आम्ही थोडस बोलतो कवितावरती. असं. श्रद्धा मॅडम, तुम्ही तर छान कविता करता. छोटी तुम्ही आपणही कविता करता का? सॉरी प्रतीक्षा, आपणही कविता करता का? थोड्याफार. राजेश, आपणही कविता करता का? मी कविता नाही लिहित, पण विनोदी सगळं असं काही आणि अपर्णा काही मॅडम, character आपणही मला कविता करता का? येत असतं. नाही. प्रतीक्षा, तुम्ही कविता करता ना? हो, पण मगाशी म्हटलं तसं की बरेच कागद गोळा होतात आजूबाजूला. ओके. तेव्हा मग आणि 10 वेळा श्रद्धा कागद मॅडम, आपण काढल्यानंतर मग मी करते कविता. सुचते की करता? सुचते. म्हणजे करणं आणि सुचणं यात थोडा फरक. काही लोक बसतात आणि कुठेतरी यमक जुळवतात. असं नाही, म्हणजे ती ऑटोमॅटिकली येते आणि लगेच तुम्ही कागदावर उतरवता, असं काही? सुचते, आत ओके. त्रास होतो आणि मग ती शब्दांवर येते. ओके ओके ओके. प्रयत्न करते. मी पण विवाह झाल्यापासून अनेकदा प्रयत्न केला, पण मला काही जमलं नाही शेवटपर्यंत. तर तिने मला सांगितलं मिसेसने की तुम्ही आता थांबवा हे काम कविता करण्याचं. माझ्यावरती कविता तुम्ही काही करू नका आता यापुढे. हो. तर तुम्ही लिहून ठेवत नसतील फक्त. नाही मॅडम, तितका वेळही मिळत नाही, पण नाही, प्रयत्न नाही तसा केला. आणि कसं सांगू तुम्हाला, खरं सांगू का, याला आहे ना एक अंग लागतं, जन्मजात अंग लागतं. म्हणजे ते काय म्हणतात, बाय हर्ट जे असतं ना, ते इथून असं अर्थात प्रतिभा लागते ती. असं ते प्रतिभा असं लागते. म्हणजे एकदम ते संगीता येतं मॅडम ते. आल्याच वाटतं. संगीता हम्म. मॅडम. आपल्या आग्रहाखातर हो. संगीता मॅडमनी ती येस ब्युटी येस. पार्लरची कविता संगीता मॅडम, आणलेली ते आहे. आपण ब्युटी ऐकूया. पार्लरची जी कविता आहे ना, माझी मुलगी पण बसली आहे शेजारी, ती पण ऐकेन. ओके ओके. माझी पत्नी पण आहे. हम्म. ठीक आहे. मी बायका जात राहतात ब्युटी पार्लर मध्ये. म्हणजे आपल्याला वाटतं की त्या कुठेतरी सजण्या सवरण्यासाठी जातात, स्वतःला सुंदर बनवण्यासाठी जातात आहे. आणि मला वाटते स्वतःला सुंदर बनवलंच पाहिजे आपण. आपण सुंदर दिसलंच पाहिजे. म्हणजे आपण सुंदर असतो असं नाही, परंतु आपण व्यवस्थित नीटनेटकं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मला इथे तुम्हाला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. एकदा गांधीजी रवींद्रनाथ टागोरांकडे गेले होते आणि त्यांना नेहमी फिरायला जायची सवय होती. आणि त्यावेळेस गांधीजी फिरायला निघाले तेव्हा रवींद्रनाथ टागोर म्हणाले, कुठे चालला? तर ते म्हणाले, मी माझा नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला चाललोय. तर ते म्हणाले, थांबा मी पण येतो. आणि ते आतमध्ये गेले. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, परंतु बाहेर आले नाहीत. तेव्हा आणि ते आले 10 मिनिट आणि तेव्हा गांधीजी म्हणाले, एवढा काय तयार व्हायला तू वेळ घेतला? तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं की मी भले सुंदर दिसत नसेल, पण लोकांना माझ्याकडे बघून चांगलं वाटलं पाहिजे. कारण त्यांच्या दृष्टीने कुठेतरी असं होतं की अहिंसा म्हणजे तुम्ही म्हणजे स्वतःला नीटनेटकं ठेवणं आणि समोरच्याला बघून छान वाटणं ही अहिंसा. आणि जर तुमच्याकडे बघून लोकांना कीव आली किंवा कसं तरी वाटलं तर ती एक प्रकारची हिंसा आहे, असं त्यांनी रवींद्रनाथांनी म्हटलेलं. मला ते खूप आवडलं. आणि बायका सुंदर दिसतात तर त्याचा आपण वेगवेगळा अर्थ काढत असतो, पण कवी या सगळ्याकडे कसा पाहतो, किंवा मी एक कवयित्री स्त्री म्हणून या सगळ्या प्रोसेसकडे कशी पाहते, सुंदर दिसण्याच्या किंवा पार्लरमध्ये जाण्याच्या. तर त्या संदर्भातली कविता आहे. कविता अशी आहे, बायका जात राहतात ब्युटी पार्लरमध्ये. बायका जात राहतात ब्युटी पार्लरमध्ये, सोपवतात त्या तिथे आपलं शरीर दुसऱ्या एका बाईच्या हातात. सोपवतात त्या तिथे आपलं शरीर दुसऱ्या एका बाईच्या हातात आणि निर्धास्त होतात. फेशियल करताना तिचे मऊ मुलायम हात फिरू लागतात चेहऱ्यापासून मानेपर्यंत आणि खांद्यापासून कमरेपर्यंत. फेशियल करताना तिचे मऊ मुलायम हात फिरू लागतात चेहऱ्यापासून मानेपर्यंत आणि खांद्यापासून कमरेपर्यंत. तेव्हा तेव्हा अतीव सुखाने घोरू लागतात बायका. तेव्हा अतीव सुखाने घोरू लागतात बायका. एक एक करत मग सैलावत जातात त्यांचे ताठरलेले सगळे स्नायू. एक एक करत मग सैलावत जातात त्यांचे ताठरलेले सगळे स्नायू आणि उजळत जातो हळूहळू रापलेला चेहरा. आणि उजळत जातो हळूहळू रापलेला चेहरा. बाईच्या स्पर्शाने ताज्या टवटवीत होतात. पुरुषाच्या स्पर्शाने शिळावलेल्या बायका बाईच्या स्पर्शाने ताज्या टवटवीत होतात. पुरुषाच्या स्पर्शाने शिळावलेल्या बायका. बायका जात राहतात ब्युटी पार्लरमध्ये. बायका जात राहतात ब्युटी पार्लरमध्ये पेडिक्युअर साठी शॅम्पू मिश्रित कोमट पाण्यात
त्या आपले पाय ठेवतात. पेडिक्युअर साठी शॅम्पू मिश्रित कोमट पाण्यात त्या आपले पाय ठेवतात. तेव्हा निरसतो त्यांचा सगळा शीण. तेव्हा निरसतो त्यांचा सगळा शीण. मेनिक्युअर करताना तर औट घट्टतेचं राज्ञीपद उपभोगतात बायका. म्हणजे ते असे इकडे असे पाण्यामध्ये हात वगैरे ठेवलेले असतात. त्यामुळे मी असं म्हटलेलं आहे की मेनिक्युअर करताना तर औट घटकेचं राज्ञीपद उपभोगतात बायका. बायका जात राहतात ब्युटी पार्लरमध्ये. बायका जात राहतात ब्युटी पार्लरमध्ये. सोसत राहतात त्या तिथे वॅक्सिनच्या झिंझिन वेदना. सोसत राहतात त्या तिथे वॅक्सिनच्या झिंझिन वेदना. त्वचेवरचे फक्त केसच नाही. त्वचेवरचे फक्त केसच नाही तर रिमूव्ह करायचे असतात त्यांना त्वचेला चिटकलेले ओंगळवाणे स्पर्श आणि विकारी नजरा. तर रिमूव्ह करायचे असतात त्यांना त्वचेला चिटकलेले ओंगळवाणे स्पर्श आणि विकारी नजरा. बायका जात राहतात ब्युटी पार्लरमध्ये. बायका जात राहतात ब्युटी पार्लरमध्ये. वाफेचे प्रचंड झोत अंगावर घेत डिटॉक्सिफिकेशनही करून घेतात त्या तिथे आपल्या त्वचेचं. वाफेचे प्रचंड झोत अंगावर घेत डिटॉक्सिफिकेशनही करून घेतात त्या आपल्या त्वचेचं. त्वचेचा फक्त पोतच सुधारायचा असतो त्यांना असं नाही. त्वचेचा फक्त पोतच सुधारायचा असतो त्यांना असं नाही तर निथळू द्यायचे असतात त्यांना त्वचेच्या अंतःस्तराला चिटकून संसर्ग करू पाहणारे नको असलेल्या स्पर्शाचे कण. तर निथळू द्यायचे असतात त्यांना त्वचेच्या अंतःस्तराला चिटकून संसर्ग करू पाहणारे नको असलेल्या स्पर्शाचे कण. शिवाय वाळवीसारखे पोखरत जाणारे कुणाकुणाचे लागट बोलही निथळून जातील वाटतं त्यांना. शिवाय वाळवीसारखे पोखरत जाणारे कुणाकुणाचे लागट बोलही निथळून जातील वाटतं त्यांना. बायका जात राहतात ब्युटी पार्लरमध्ये. बायका जात राहतात ब्युटी पार्लरमध्ये नुसतं सुंदर दिसण्यासाठी नाही. नुसतं सुंदर दिसण्यासाठी नाही तर समेटून घ्यायचं असतं त्यांना आपलं विस्कटलेलं बाईपण. समेटून घ्यायचं असतं त्यांना आपलं विस्कटलेलं बाईपण. धन्यवाद. मला वाटतं फेसबुकवर जे सगळी मंडळी बघत असतील त्यातल्या बायकांना तर ही कविता फारच भावली असेल. आम्हीही आणि चित्रदर्शी वर्णन संगीतताई अगदी. म्हणजे ते समोर उभं राहत होतं सगळं की बायका पाय कशा पाण्यात घालून बसल्या असतील, ते हात कसे पुढे ठेवले असतील, ते सगळं वर्णन असं डोळ्यासमोर येत होतं. आता मगाशी विजयजी असं म्हटलंय की खरं प्रतिभा ही दैवी देणगी आहे. म्हणजे ती असायला लागते, ती यावी लागते. पण अलीकडे तुम्हालाही माहितीये तुम्ही एका संस्थेवर काम केलंय, मीही एका संस्थेवर काम करते. तर काही प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहेत. हायकू असेल, सुनीत असेल, अष्टाक्षरी कविता असेल, कवितेचे ते वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचे काही मार्गदर्शन वर्ग घेतले जात आहेत. पण माझा असा प्रश्न आहे की अशा मार्गदर्शन वर्गाला जाऊन कविता लिहिता येते का? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मुळात कविता लिहिण्यासाठी तुमच्याकडे किंवा अशी प्रतिभा असलीच पाहिजे असं मला वाटतं. परंतु अर्थात प्रतिभा म्हटलं तरी पण ती अशी की प्रतिभा आहे म्हणून लिहिलं असं नाही होत. ती थोडी ओबडधोबड स्वरूपात असते. मग ती रियाजाने वगैरे आपल्याला तिच्यावर संस्कार करावे लागतात. तिला घडवावं लागतं. आपल्याच प्रतिभेला आपण घडवावं लागतं असं मला वाटतं. आणि तो एक वेगळा भाग आहे म्हणजे या प्रतिभेच्या संदर्भातला. मला असं वाटतं की कुठलंही लिखाण करतो आपण तर त्याच्यामध्ये ते आलं आणि लिहिलं आणि झालं असं नाही होत. त्याच्यावर तुम्हाला संस्कार करावेच लागतात. आणि अलीकडे जे प्रशिक्षण वगैरे वर्ग होतात, गझलच्या शाळा, कार्यशाळा असतात, तर मला वाटतं इथे कुठेतरी बेसिक तुमच्यामध्ये असावंच लागतं. मग ती नीटनेटकं कसं करायचं, त्यावर संस्कार कसे करायचे किंवा प्रतिमा प्रतीकांचे काही अर्थ असतात. तर या पद्धतीचं प्रशिक्षण तिथे दिलं जात असेल किंवा ते द्यावं आणि कविता कशी सुधरून घ्यायची, आपल्याच कवितेवर संस्कार कसे करायचे किंवा नको असलेला भाग तुम्ही काढून कसा टाकायचा. तर या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं तर तुम्ही तुमची कविता अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. नवोदितांना तसं मार्गदर्शन म्हणू, प्रशिक्षण म्हणता येणार नाही, पण हे मार्गदर्शन त्यांची कविता चांगली होण्यासाठी नक्कीच लाभदायी असतं असं मला वाटतं. म्हणजे जरी प्रतिभा असली तरीही प्रशिक्षण किंवा ते संस्कार करणं वगैरे झालंच पाहिजे. आणि इथे पुन्हा मला सांगावंसं वाटतं की त्या प्रशिक्षणापेक्षा तुम्हाला आत्मशिक्षण महत्वाचं असतं, स्वतःमध्ये पाहणं महत्वाचं असतं आणि तुम्ही तुमच्या कवितेवर स्वतः संस्कार करायला शिकलं पाहिजे.
बाहेरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली नाही जाणार, वरवरचं जे ढोबळ असतं ते सांगितलं जाईल, परंतु आपली प्रत्येक कविता ही वेगळी असते. त्यामुळे तेवढं मार्गदर्शन तितकं सखोल किंवा मायन्यूट असं तुम्हाला मिळणार नाही. तर ते कुठे तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप केलं पाहिजे, तुमच्या कवितेमध्ये तुम्हाला डोकावता आलं पाहिजे, तिच्यावर तुम्हाला संस्कार करता आले पाहिजे, किंवा प्रतिमा प्रतीकांचे अर्थ तुम्हाला समजून घेता आले पाहिजेत, वेगळ्या प्रतिमा आपल्या कवितांमध्ये निर्माण करता आले पाहिजे. हा स्वतःचा अभ्यास आहे आणि हा मला वाटतं स्वतःतूनच तो आकाराला येतो किंवा आपणच खूप जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो असं मला वाटतं. कारण कुठलेही आतापर्यंतचे आपण कवी पाहिले ते कुठल्याही प्रशिक्षणातून निर्माण झालेले नाहीये, तर कुठेतरी सेल्फ डेव्हलपमेंट असते ती, आणि त्याच्यावर माझा स्वतःचा जास्त विश्वास आहे. एका कथेत मी असं ऐकलंय की शिल्पात मूर्ती असतेच, पण मग त्या मूर्ती तयार करण्यासाठी आधी त्यातला जो नको असलेला भाग काढावा लागतो. म्हणजे आपल्या कवितेला जर मूर्तीचं रूप प्राप्त व्हायचं असेल तर त्यातलं नको आहे ते काढलं की जी चांगली कवितेची मूर्ती तयार होते. असंच आहे. म्हणजे नक्की प्रशिक्षणाचं किंवा मार्गदर्शनाने आपली कविता एका चांगल्या पातळीवर जाऊ शकते, एवढं मात्र नक्की. हा, प्रश्न अपर्णा. नक्की. संगीताताई, आपण ज्या कविता आता ऐकवल्यात आम्हाला, त्याच्यानी वास्तववादी पूर्ण चित्र तर डोळ्यासमोर उभं राहिलं, पण आपल्यामध्ये लपलेला जो एक भावनात्मक व्यक्ती आहे, संवेदनशील व्यक्ती आहे, त्याचंही दर्शन त्याच्यात झालं की ज्या गोष्टीकडे सामान्य माणूस दुर्लक्ष करतो ती गोष्ट ही किती प्राईम इम्पॉर्टंट असू शकते हे निदर्शनास आलं. आणि त्या व्यतिरिक्त एक माझ्या मनातली भावना मी सांगते की आम्ही सामान्य व्यक्ती, आम्हाला आमच्या मनातल्या भावना कळत नाहीत आणि ते सांगणं ही दूरची गोष्ट, म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करणं तितकंच सगळ्यांना नाही जमत. त्यामुळे आपल्यासारखे ग्रेट कवी, लेखक आपण जे आहात ते शब्दामध्ये जे व्यक्त करतात ते शब्द आमच्या भावना बोलून दाखवल्यासारखं वाटतं. मग ते आता ब्युटी पार्लरचं असो, नाहीतर ते मुलींचं असू दे, आधीची जी कविता वाचली त्याच्याबद्दल असू दे, आणि स्त्रीत्वातले जे तुम्ही गुण सांगताय आणि या फक्त ब्युटी पार्लरच्या एक एक प्रोसेसमध्ये ज्या भावना आणि जो संदेश आपण दिलाय हा फार मोलाचा आणि मोठा आहे. आणि खरोखर सिम्प्लिसिटीकडून डिफिकल्टीकडे आपल्या कविता चाललेल्या आहेत. तर मला आता आणखीन अशी क्युरिओसिटी आहे की या पुढील लेखनाची आपली काय संकल्पना आहे किंवा काय कुठल्या भविष्यातले काही संकल्प आपले लिखाणाचे? भविष्यातले संकल्प म्हणजे लिहित असते कविता, तर सातत्याने होतच असतात लिहून. तर एक कविता संग्रह माझे 2 येतील कदाचित ह्या 2 वर्षामध्ये. म्हणजे मी किती गांभीर्याने घेईन त्याच्यावर येते, कधी येतात. कविता तयार आहेत. तर एक बायका, म्हणजे मी साधारणतः स्त्री केंद्री लिहिते जास्त करून. तर बायका नावाची एक अशी मालिका आहे कवितांची. तर तो एक माझा संग्रह येईल, आणि नंतर दुसऱ्या थोड्या वास्तववादी कविता आहेत. तर त्याचा पण एक संग्रह काढायचा विचार आहे. मग ललित गद्य माझ्याकडे आहे, तर तो एक आहे संग्रह. मग पुढे मागे बघू. कादंबरी अजून तितकीशी मी मनावर घेतली नाहीये, परंतु अनेकांनी माझ्या डोक्यात भरवून दिलंय की आता तू कादंबरीकडे वळ. तर ते सुद्धा आहे. म्हणजे डोक्यामध्ये खूप साऱ्या कल्पना आहेत. वास्तवात ते कितपत शक्य होईल किंवा कधीपर्यंत शक्य होईल हे मला सांगता येत नाही. परंतु मी नक्कीच प्रयत्न करेन. कविता संग्रह तरी नक्कीच माझे ह्या 1-2 वर्षामध्ये येतील आणखी. श्रद्धा मॅडम. संगीताताई, आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण आहोत. माझा असा प्रश्न आहे की तुम्ही नवीन जे कवी लेखक आहेत, नवोदित ज्याला आपण म्हणतो, त्यांना काय मार्गदर्शन करू शकाल? कशा पद्धतीने त्यांचं लिखाण असायला हवं, कशा पद्धतीचं वाचन असायला हवं, त्याबद्दल थोडंसं. मला वाटतं जास्तीत जास्त चांगलं वाचायचं म्हणजे आपणच शोधून, म्हणजे अलीकडची जी मुलं आहेत, तरुण पिढी अतिशय चांगलं लिहित आहेत. म्हणजे प्रणव सखदेव असेल, तर ही वेगळ्या पद्धतीने विचार करणारी आजची पिढी आहे. तर त्यांचं सुद्धा तुम्ही वाचा की समकालीन लोक कसे विचार करतात, किंवा कवी लेखक, किंवा अनेक किंवा मनस्विनी लता रवींद्र आहेत, तर ती अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिते आहे. तर हे तुम्ही वाचा, म्हणजे अगदी आजच्या पिढीला मी सांगेन. आणि जुन्या ज्या कादंबऱ्या आहेत, हिंदू सारख्या कादंबऱ्या आहेत, त्या देखील तुम्ही वाचा. खूप वाचण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही, आणि मला वाटतं हे सगळं तुम्हाला कुठे लेखक म्हणून घडायचं असेल तर कुठेतरी तुम्ही मानसशास्त्रीय लेखन सुद्धा वाचत जा की मानसशास्त्र काय सांगतं.
तर तो सुद्धा तुम्ही थोडा अभ्यास करा, कारण लिखाणामध्ये तुमच्याकडे नुसती प्रतिभा असून चालत नाहीये किंवा तुमची लिहिण्याची शैली चांगली असून चालत नाहीये. तुमच्याकडे बुद्धी सुद्धा असावी लागते. तुमचे अनुभव विश्व व्यापक असलं पाहिजे आणि तुम्हाला त्या विचारांची किंवा घटनांची संगती लावता आली पाहिजे. त्यामागचे अर्थ समजून घेता आले पाहिजे. तर तो कुठेतरी तुमचा अभ्यास पाहिजे, की घटनाकडे खोलात जाऊन बघा. आणि दुसरं मला एक सांगावंसं वाटतं, कवींना सांगावंसं वाटतं, की आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर आपल्या समोर कविता येते. म्हणजे एक मोठं, पूर्वी नव्हतं इतकं मोठं व्यासपीठ मिळालंय. मग ते व्हॉट्सअपचं माध्यम असू दे किंवा फेसबुकचं. तर अनेक कविताच आपल्या समोर येतात. अगदी म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या, खेडेगावातल्या आणि अनेक कविता चांगल्या सुद्धा असतात. परंतु अनेक कविता खूप कच्च्या स्वरूपात येतात आपल्या समोर. तर मला इथे पुन्हा तेच सांगावंसं वाटतं, की तुम्ही कविता लिहिली आणि ही माझी कविता फायनल असं कधीच कवितेकडे बघू नका. ती कविता लिहून ठेवा आणि त्याच्यावरती तुम्ही नंतर पुन्हा वाचा. तुम्हालाच कळेल त्यात काही कमी जास्त आहे किंवा काय नको आणि आणखी काय पाहिजे. तर तशा पद्धतीने तुम्ही कवितेवर संस्कार करा. आणि मला स्वतःला असं वाटतं, की कवितेच्या बाबतीत, की ओढून ताणून लिहायला जाऊ नका. म्हणजे मी स्वतः असं म्हणते, की कविता तुम्हाला सांगत नाही, की मला लिही, तोपर्यंत तुम्ही तिला लिहू नका. ती आतमध्ये मुरू द्या, रुजू द्या आणि मग तर ती कविता चांगल्या पद्धतीने अशी फुलारून येईल, तरारून येईल. आणखी मला दुसरं इथे सांगावंसं वाटतं, की कवितेतलं नको असलेलं काय काढायचं, हे सगळं तुम्ही असं शिकायला पाहिजे. आणि दुसरं, की एक ट्रेंड येतो आपल्याकडे, की अमुक प्रकारच्या, मग मध्यंतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तर अनेक जण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर लिहायचे किंवा कोरोनाच्या कविता. तर ते सुचतं, त्याला मी नाही म्हणत आहे, परंतु अनेक जण ओढून ताणून, मग तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कविता वाचल्या तर 4 कविता एकसारख्याच असतात. त्यात एखादा सुद्धा शब्द वेगळा नसतो किंवा मग एखादा शब्द वेगळा. अशा पद्धतीने काहीतरी लिहिलं जातं ओढून ताणून. तर मला वाटतं तो अनुभव जरी तुमचा नसेल, पण तो तुमच्या मनाला खोलपर्यंत भिडत नाही, काळजाला तुमच्या स्पर्शून जात नाही, तोपर्यंत तुम्ही तशा पद्धतीच्या कविता लिहू नका. म्हणजे तुमचा स्वतःचा पिंड काय आहे, तुमचं मन काय सांगते, तुम्ही कसे विचार करता आणि तुमचा स्वभाव धर्म कसा आहे, हे सगळं कुठेतरी तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि कुठेतरी तुमच्या पिंडाला जे पोषक असं असतं ते तुम्ही सुरुवातीला लिहा. आणि मग हळूहळू तुम्ही हे लिहित जाताना, म्हणजे सुरुवात एक असते की प्रेम कवितांपासून होते, की हळूहळू ती फेज येते की तुम्ही सामाजिक सुद्धा लिहू शकता. पण ओढून ताणून तुम्ही कधीही कविता लिहू नका आणि 4 लोकांनी दिले तेच सांगायचा प्रयत्न करू नका. कुठेतरी वेगळं काहीतरी आपल्या कवितेतून आलं पाहिजे आणि ते तुम्ही शोधायला पाहिजे, की काढ सखे गळ्यातले चांदण्यांचे हात ते कुसुमाग्रजांनी म्हटलंय, मग तुम्ही तुमच्या कवितेत ते 4दा घेऊ नका. तर वेगळ्या प्रतिमा प्रतीकांचा तुम्ही शोध घ्या, वेगळे शब्द निर्माण करा आणि हा खूप एक वेगळा अभ्यास आहे. आणि अनेक तुम्ही कविता आजकाल तुमच्या समोर नेटचं मोठं माध्यम आहे. तर तुम्ही तुमचे जुने कवी काय आहेत, तुमच्या पिंडाला पोषक असणारा दुसरा कवी कुठला आहे तो शोधून काढा आणि त्याच्या कविता वाचा आणि ते तुमच्यावरती कुठेतरी बिनवून घ्या आणि समजून घ्या तुम्ही ते सगळं. तर तुमची कविता नक्कीच चांगली होईल असं मला वाटतं. आणि कविता ही मुळात खूप गांभीर्याकडे घेण्याची गोष्ट आहे. त्याच्याकडे तितक्या तुम्ही गांभीर्याने पहा, की वरवर लिहिलं आणि झाली कविता असं तुम्ही कधीच म्हणू नका. तुम्ही खोलात उतरूनच ती कवितेकडे खूप आदराने पहा. तो रियाज आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही कविता लिहा असं मला वाटतं. मॅडम, एक विनंती राहील आपल्याला, की आमच्या मंत्रालयामध्ये ना दरवर्षी पुस्तकांचं प्रदर्शन भरलं जातं. तर मला वाटतं की ह्यावेळेस आपण आपली पुस्तकं नक्कीच माझ्याकडे द्या. बरं. पुस्तकं आपण नक्कीच त्या प्रदर्शनामध्ये मी ठेवेन आणि ठेवल्याचा पुरावा म्हणून त्याचा फोटो पण तुम्हाला मी काढून ओके. पाठवेन. बरं का? आपण आज या व्यासपीठावरती आलात आम्हाला, आणि सर्व जे लाईव्ह आपल्याला बघत आहेत आणि उद्या आपल्याला युट्यूबला जी काही मंडळी आपल्याला पाहणार आहेत, या सगळ्यांना आपल्या वाणीतनं जे काही मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल मी आपला धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सोबतच अपर्णा, श्रद्धा, प्रतीक्षा, राजेश यांचे आभार व्यक्त करतो. संगीता अरमुने मॅडम, आज आपल्या येण्या साळी फाउंडेशनचं जे व्यासपीठ आहे ते धन्य झालं असं आम्ही समजतो. आणि आजची ही मुलाखत संपण्यासाठी आपण परवानगी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. म्हणजे परवानगी देण्यापूर्वी मला सुद्धा आभार मानायचे, की मला तुमच्या सगळ्या टीमने खूप छान बोलतं केलं. म्हणजे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हे सगळं पार पडलं. म्हणजे मनामध्ये मला खूप सांगायचं होतं, ते बऱ्यापैकी मला इथे सांगता आलं आणि तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण टीमचे आणि वर्ल्ड साळी फाउंडेशनचे देखील मनापासून आभार मानते. आणि इथे जे प्रेक्षक सगळे बघतायत, ऐकतायत, त्यांना देखील धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर. धन्यवाद. जय जीवेश्वर.